नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। जर बघाल तर गट ब ची पूर्वपरीक्षा खूप जवळ येऊन पोहोचली आहे। गट ब च्या पूर्वपरीक्षेला जर बघाल तर तुम्हाला महाराष्ट्र आणि भूगोल ह्या दोन्ही महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जर बघाल तर बऱ्यापैकी लोकांची जमेची बाजू काय असते तर महाराष्ट्राचा भूगोल ही बऱ्यापैकी जमेची बाजू असते, पण बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष सहसा जर बघाल तर भारताच्या भूगोलावरती व्हायला सुरुवात होतं आणि जर बघाल तर त्या दुर्लक्षामुळे भारताच्या भूगोलातले मार्क्स आपल्याला बऱ्यापैकी येत नाहीत। ही बऱ्याच लोकांची भूगोलातली अडचण आहे, पण ती आज आपण ती जी काही भूगोलातली अडचण आहे, जी काही भारताच्या भूगोलाची अडचण आहे, ती भारताच्या भूगोलाची अडचण जर बघाल तर आपण ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आज कुठे जाणार आहेत आपण जर बघाल तर आज आपण जाणार आहेत भारताच्या भूगोलाकडे आणि जवळजवळ जेवढं मॅक्झिमम आपल्याला भारताच्या भूगोलाचं रिव्हिजन करता येईल तेवढं भारताच्या भूगोलाचं रिव्हिजन करूयात। पण हे रिव्हिजन कशाच्या माध्यमातून असेल तर हे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून रिव्हिजन असेल। जे काही प्रश्न जर बघाल तर तुम्हाला दिसतील, स्क्रीनवरती दिसतील किंवा ह्या लेक्चरमध्ये भारताच्या भूगोलाचे जे काही प्रश्न होतील ना, तुम्ही जर थोडंसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढून बघितले तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती हाच एरिया कुठं ना कुठेतरी सातत्याने जे आपण प्रश्न बघणार आहेत त्या प्रश्नांमधला एरिया कुठं ना कुठेतरी सातत्याने जर बघाल तर तोच एरिया किंवा त्याच्या आजूबाजूच्या एरियावरती प्रश्न विचारताना एमपीएससी किंवा आयोग दिसेल तुम्हाला। त्याच दृष्टिकोनातून त्याच धर्तीवरती आपण प्रश्न सेट करण्याचा, काही प्रश्न सोपे दिसतील, काही प्रश्न थोडेसे वेगळे दिसतील, काही प्रश्न थोड्याशा वेगळ्या अवघडाच्या ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होतील, पण हे सगळे प्रश्न जर तुम्ही एकत्रित जर बघायला सुरुवात केला, प्रत्येक टॉपिक वाईज काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला मी, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न जर तुम्ही एकत्रित बघाल तर तुम्हाला भारताचं जे काही महत्त्वाच्या गोष्टींचं रिव्हिजन करायचं आहे ते सगळं महत्त्वाच्या गोष्टींचं रिव्हिजन म्हणा, ते फॅक्ट्स म्हणा, ते सगळे फॅक्ट्स इथं तुम्हाला कलेक्ट व्हायला सुरुवात होतील। पुन्हा एकदा तुम्ही वाचलेले फॅक्ट्स आठवायला सुरुवात होतील। तर संपूर्ण भारताचा एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहेत। जास्त न वेळ घेता जर बघाल तर कुठे जाऊयात, संपूर्ण भारताच्या भूगोलाकडे जाऊयात, ह्या मेगा रिव्हिजन लेक्चरकडे जायला सुरुवात करूयात। आणि पहिलाच प्रश्न जाऊया जर बघाल तर खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमार सोबत नाही। म्यानमार हे भारताच्या कुठल्या बाजूला असणार राज्य आहे जर बघाल तर भारताच्या पूर्व बाजूला असणारं राज्य आहे आणि म्यानमार सोबत भारताच्या कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम वाल्या राज्याची सीमा लागून आहे। मग अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम पैकी ह्याच्यापैकी नागालँड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे, कोण नाहीये? त्रिपुरा नावाचं राज्य नाही। जर बघाल तर त्रिपुराची सीमा तुमच्या कुणाला लागून नाही तर म्यानमार सोबत लागून नाही। सेम पद्धतीने कुणाकुणाच्या सीमा बघाल, पाकिस्तान सोबत कुणाची आहे, चीन सोबत कुणाची आहे, नेपाळ सोबत कुणाची आहे, भूतान सोबत कुणाची आहे आणि त्याच्यानंतर बांगलादेश सोबत कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे, किती राज्यांची सीमा लागून आहे, भूसीमेवरती आपण चाललोय ती गोष्ट बघा। इथे उत्तर काय असेल तर त्रिपुराची सीमा तुमच्या म्यानमार सोबत लागून नाही, बरोबर। त्याच्यानंतर जलविद्युत प्रकल्प आणि राज्य, जलविद्युत प्रकल्प बघा म्हणजे गोष्ट कुठं आली तर तुमच्या नदी प्रणालीवाल्या गोष्टीवरती आली। नदी प्रणालीमध्ये नदीचं उगम ठिकाण, नदीच्या उपनद्या, त्याच्यानंतर असणारी धरणं, जलविद्युत निर्मिती प्रकल्प आणि धबधबे। बेसिक बघून जा, बालीमेला नावाचा प्रकल्प आहे, कुठल्या राज्यामध्ये याला सुरुवात होतो? ओडिसामध्ये। मेत्तूर नावाचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तुमची कावेरी नदी तामिळनाडूमध्ये याला सुरुवात होतो। त्याच्यानंतर टेहरी कुठली नदी असेल जर बघाल तर भगीरथी नावाची नदी आहे, उत्तराखंडमध्ये असणारा जर बघाल तर कुठे दिसेल? उत्तराखंडमध्ये असणारा। आणि बागलीहार नावाचा जलविद्युत प्रकल्प आहे, तुमची कुठली नदी असेल? चिनाब नावाची नदी असेल, चिनाब नदीवरती सलाल डॅम, बागलीहार, दुलहस्ती धरण, जम्मू काश्मीरमध्ये असणारे हे सगळे जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहेत। त्याचा जर बघाल तर 3 नंतर 1 इथं उत्तर दिसतंय। त्याच्यानंतर कोण असेल? 3-1, त्याच्यानंतर 4 आणि 2, 3-1-4-2 पर्याय क्रमांक कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय। नदी प्रणालीवरती काय काय बेसिक भारताच्या नदी प्रणालीमध्ये जाताना खूप सारे डिटेल्स, खूप सारे फॅक्ट्स माहिती असण्याची गरज नाही, पण बेसिक उगम ठिकाण, त्याच्यानंतर उपनद्या उत्तरेकडच्या, दक्षिणेकडच्या, त्याच्यानंतर जर बघाल तर लांबीचा अंदाज असावा, धरणं, धबधबे आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प पर्याय क्रमांक 3। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या खिंडीतून सतलज नदी भारतामध्ये प्रवेश करते जर बघाल तर आता तुम्हाला जर सिंपल गोष्ट माहिती असेल, सतलज सिंधू नदीची उपनदी आहे आणि सतलज नदी भारताच्या बाहेर उगम पावते। सतलज नदी कुठे उगम पावते जर बघाल तर राकस म्हणा किंवा राक्षस सरोवर म्हणतात त्याला, तिबेटच्या पठारावरती, तिबेटच्या पठारातून ते हळूहळू पश्चिमेकडे वाहते। तिबेटच्या पठारावरून पश्चिमेकडे वाहताना जर बघाल तर ती
तिबेटमध्ये लकेंग झांगो म्हणून ओळखली जाते तुमची सतलज नदी. आणि जर बघाल तर हिमाचल नावाच्या राज्यामध्ये प्रवेश करते. कुठलं राज्य आहे? हिमाचल प्रदेश नावाचं राज्य आहे. मग हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांग नावाची खिंड आहे, शिपकीला नावाची खिंड आहे. कोण असेल? रोहतांग आणि शिपकीला नावाची खिंड दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर जर बघाल तर झोजिला तुमच्या कुठे येते? झोजिला लडाखमध्ये येते. नथुला जर बघाल तर तुमच्या सिक्कीममध्ये याला सुरुवात होते. लिपुलेख नावाची खिंड आहे. कुठली असेल तर लिपुलेख नावाची खिंड आहे. लिपुलेख नावाची खिंड जर बघाल तर तुम्हाला कुठे दिसायला सुरुवात होईल? उत्तराखंडमध्ये दिसायला सुरुवात होईल. मग कोण असेल तर शिपकीला नावाच्या खिंडीतून तुमची सतलज नदी भारतामध्ये प्रवेश करायला सुरुवात करते. एवढी बेसिक गोष्ट कोणाच्या बाबतीत बघा तर सतलज नदीच्या बाबतीत बघा. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 4. जर बघाल तर इकडे तुम्हाला रोहतांग खिंड दिसेल ह्या बाजूला आणि इकडे शिपकीला नावाची खिंड दिसेल. शिपकीला नावाच्या खिंडीतून सतलज नदी भारतामध्ये प्रवेश करते. ताशी गंगा नावाचं ठिकाण आहे. ताशी गंगा, ह्या ताशी गंगा. पुन्हा नदी प्रणाली वरचा प्रश्न आहे सिंधू नदी. सिंधू नदीच्या उपनद्या बघा, सिंधू नदीचं उगम ठिकाण बघा आणि ह्या बेसिक दक्षिणेकडच्या उपनद्यांची विशेष माहिती झेलम, चिनाब, रावी, बियास आणि कोण असेल तर सतलज हा जर बघाल तर. त्याच्यानंतर थोडंसं पुढे येऊयात. खालीलपैकी कोणतं बंदर महानदीच्या त्रिभुज प्रदेशावरती वसलेला आहे? महानदीचा त्रिभुज प्रदेश कुठे आला? महानदी भलेही उगम पावत असेल तर तुमच्या छत्तीसगड राज्यामध्ये, छत्तीसगडमध्ये जर बस्तर पठार किंवा दंडकारण्य पठारावरती तुमची महानदी उगम पावते. पण छत्तीसगड ते ओडिसामध्ये वाहते. ओडिसामध्ये कटक नावाचं शहर आहे. त्या कटक शहराच्या आजूबाजूला त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि ह्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान वसलेलं कोणतं बंदर आहे ही गोष्ट जर तुम्ही नीट बघाल तर तुमच्या ओडिसामध्ये असणारं बंदर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवरती असणारं हल्दिया बंदर कुठे यायला सुरुवात होतं? कोलकात्यामध्ये याला सुरुवात होतं. तुमच्या हुगळी नदीच्या बाजूला असणारं बंदर तुतुकोरीन बंदर कुठे याला सुरुवात होतं तर तुमच्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती याला सुरुवात होतं. एन्नोर पुन्हा कुठं असेल तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती. राहिलं कुठलं? पॅराद्वीप नावाचं बंदर आहे. हे पॅराद्वीप नावाचं बंदर तुमच्या ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवरती महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या भागामध्ये बसलंय. पॅराद्वीपवरती विशेष गोष्ट लक्षात ठेवा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती जे मेजर पोर्ट्स, मोठे 13 पोर्ट्स निर्माण केलेत आपण संपूर्ण देशात निर्माण केलेले 13 पोर्ट्स. काही पश्चिम किनारपट्टीवरती आहेत, काही पूर्व किनारपट्टीवरती आहेत. पूर्व किनारपट्टीवरचं हे सर्वात पहिलं आणि सर्वात मोठं पोर्ट जर बघाल तर ज्यावेळेस निर्मिती झाली, निर्मितीमध्ये पूर्व किनारपट्टीवरती मेजर पोर्ट्स मधलं हे पहिलं पोर्ट पॅराद्वीप कुठे निर्माण झालंय तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती निर्माण झालंय. त्याच्यानंतर पुन्हा नदी प्रणालीवाली गोष्ट नर्मदा नदी आणि जर बघाल तर नर्मदा नदीवरचा विषय दिसतोय. नर्मदा नदी भारतातली सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे. यस, हे स्टेटमेंट काय असेल तर 100% बरोबर असेल. नर्मदा नदी अमरकंटक, मैकल डोंगररांगा मध्य प्रदेशला उगम पावते. अमरकंटक म्हणून हळूहळू पश्चिमेकडे वाहते. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि जर बघाल तर पुन्हा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून वाहते गुजरातमध्ये जर बघाल तर अरबी समुद्राला जाऊन मिळते. बरोबर, अरबी समुद्राला जाऊन मिळते तर 1315 किलोमीटरचा प्रवास करते आणि 1315 किलोमीटरचा पश्चिमेकडे प्रवास करणारी ही भारतातली सर्वात लांब नदी आहे. तर यस, हे स्टेटमेंट काय असेल तर बरोबर असेल. त्याच्यानंतर नर्मदा नदीवरती इंदिरा सागर नावाचं धरण जर बघाल तर गुजरात राज्यात येतं. इंदिरा सागर नावाचं धरण आहे नर्मदा नदीवरती, पण ते गुजरातमध्ये नाही. कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. नर्मदा नदीवरती मध्य प्रदेशमध्ये 2 महत्वाची धरणं आहेत. एक इंदिरा सागर आणि दुसरं ओंकारेश्वर धरण मध्य प्रदेशमध्ये. मग गुजरातमधलं कोणतं धरण आहे जर बघाल तर नर्मदा नदीवरती गुजरातमध्ये सरदार सरोवर नावाचं सरोवर आहे जे गुजरातमध्ये येतं नर्मदा नदीवरती. हे स्टेटमेंट काय असेल? चुकीचं. सहस्त्रधारा धबधबा नर्मदी नदीने मध्य प्रदेशमध्ये निर्माण केला जर बघाल तर हा सहस्त्रधारा धबधबा तुम्हाला नर्मदा नदीने निर्माण केलेला कुठे दिसेल तर मध्य प्रदेशमध्ये दिसेल. ही गोष्ट मात्र तुम्हाला काय दिसायला सुरुवात होईल तर बरोबर दिसायला सुरुवात होईल. कपिलाधार धबधबा म्हणा. त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा सहस्त्रधारा धबधबा असेल, धुमाधार धबधबा असेल. म्हणजे काय दिसेल? योग्य विधान अ आणि क योग्य आहे. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 2 कडे जाईल. अ आणि क ही वाली गोष्ट बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर ज्या लोकांचं आणखी असं वाटतंय की भूगोलामध्ये थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे, पटकन एका दिवसात तुमच्या संपूर्ण भारत आणि महाराष्ट्राचं रिव्हिजन करून देणारी बॅच, 1 डे रिव्हिजन बॅच ॲपवरती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतं ठिकाण दक्षिण भारताचे चेरापुंजी म्हणून ओळखली जाते? बेसिकली चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे? जास्त पावसाच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. मूळ चेरापुंजी कुठे आहे? भारताचं चेरापुंजी कुठे आहे तर तुमच्या मेघालयमध्ये आहे. मेघालयमध्ये असणाऱ्या खासी टेकड्यांमध्ये आहे. मग भारतामध्ये जर बघाल तर दक्षिण भारतात सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं असा सिंपल प्रश्न आहे हा. जर बघाल तर अंबोली महाराष्ट्रामध्ये तर दक्षिण भारतात नाही. उदगमंडलम थंड हवेचं ठिकाण आहे, जास्त पावसाचं ठिकाण नाही. पुष्पगिरी पण नाही. कोण असेल तर तुमचं अगुंबे नावाचं ठिकाण कर्नाटकमध्ये येतं, मध्य सह्याद्रीमध्ये येतं. अगुंबे नावाच्या ठिकाणी जर बघाल तर तुम्हाला प्रचंड पाऊस
पाऊस 800-900 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडताना दिसेल, तर ही तुम्हाला दक्षिण भारतातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण म्हणा, किंवा आणखी एका नावाने ओळखलं जातं पश्चिम घाटातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण म्हणून कोण येतं? अगुंबे मध्य सह्याद्रीमध्ये येतं, कर्नाटक राज्यामध्ये येतं. ह्याला दक्षिण भारताचं चेरापुंजी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर कर्नाटक पठाराची दक्षिणेकडील बाजू कोणत्या नावाने ओळखली जाते? कर्नाटक पठार कुठे आहे? तर महाराष्ट्र पठाराच्या दक्षिण बाजूला कर्नाटक राज्यामध्ये असणारा कर्नाटक पठारी प्रदेश जर बघाल तर कर्नाटक पठाराची दक्षिणेकडची बाजू, कर्नाटक पठाराची जर बघाल तर तुम्ही उत्तरेकडची बाजू थोडंसं जास्त उंची असणारी आहे आणि दक्षिणेकडची बाजू कमी उंची असणारी आहे, बरोबर जर बघाल तर. मग त्यातल्या त्यात जर बघाल तर पण भूर प्रदेश ही टर्म कशासाठी लागू होते? गंगा नदी आणि यमुना नदी ह्यांच्या दरम्यान असणारा जुना गाळाचा मैदानी प्रदेश म्हणजे भूर प्रदेश. गंगा नदी आणि यमुना नदी ह्यांच्या दरम्यान असणारा जुना गाळाचा मैदानी प्रदेश म्हणजे भूर प्रदेश, म्हणजे ही टर्म लागू होणार नाही. त्याच्यानंतर मळंद ही कर्नाटक पठारावरची टर्म आहे, बरोबर, पण टेकड्यांचा भाग जर बघाल तर काय असेल? टेकड्यांचा भाग आहे हा, आणि थोड्याशा कमी उंची असणाऱ्या टेकड्यात. पण कमी उंची असणाऱ्या टेकड्या म्हणजे कोण असतील? तर मळंद. पण ही मळंद टर्म कर्नाटक पठाराच्या उत्तर बाजूला लागू होते. मळंद ही टर्म कर्नाटक पठाराच्या उत्तर बाजूला लागू होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. भांगर ही टर्म कुणाशी संबंधित आहे? जर बघाल तर गाळाच्या मैदानी प्रदेशाशी संबंधित आहे. भांगरचा अर्थ काय जर बघाल तर जुना गाळाचं मैदान, जसं भांगर असेल, खादर असेल, भाबर असेल, तराई असेल, हे गाळाच्या मैदानी प्रदेशाचे भौगोलिक विभाग पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग राहिलं कोण? तर मैदान. कर्नाटक पठाराची दक्षिण बाजू ही बऱ्यापैकी सपाट कमी उंचीची आहे, म्हणून तिला काय म्हणतात? मैदान म्हणतात. आणि उत्तरेकडचा भाग जो टेकड्यांचा भाग आहे, पण कमी उंचीच्या टेकड्यांचा भाग आहे जर बघाल तर त्याला मळंद म्हणतात. आपल्याला काय विचारलंय? उत्तर बाजू विचारलंय का दक्षिण बाजू? कर्नाटक पठाराची दक्षिणेकडची बाजू काय म्हणून ओळखली जाते? मैदान म्हणून ओळखली जाते. प्रत्येकाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4. 8व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या हवामानात जांभ्या मृदेची निर्मिती होते? सगळ्यांना माहिती आहे जांभी मृदा जास्त पावसाच्या भागामध्ये, जास्त पाऊस म्हणजे किती? 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचं ठिकाण. मग जिथं पाऊस जर 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर तिथं हवामान कसं असायला पाहिजे? दमट स्वरूपाचं. पण दमटही हवामान कुठं? उष्णकटिबंधीय प्रदेशातच तुम्हाला जास्त पावसाच्या भागातच दमट स्वरूपाचं हवामान दिसू शकतं. तुम्हाला समशीतोष्णमध्ये पाऊस जरी जास्त असेल तर दमट हवामान समशीतोष्णमध्ये किंवा शीत कटिबंधीय प्रदेशात दमट हवामान निर्माण होऊ शकत नाही शक्यतोवर. शीत समशीतोष्णवाला भाग तर विषयच नाही, शीतवाल्या भागामध्ये तर नाहीच नाही. शीत उष्णकटिबंधीय शीतमध्ये कुठंच जांभी मृदा निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. उष्ण व कोरडे हवामानाच्या भागामध्ये तुम्हाला जांभी मृदा निर्माण होणार नाही. कुठं असेल? दमट व उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या भागामध्ये. दमट म्हणजे काय? पाऊस जास्त 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त, आणि सोबत कसला असलं पाहिजे? उष्णकटिबंधीय. तर पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 ह्या भागामध्ये. मग असा प्रदेश कुठे आढळतो जर बघाल तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळतो, सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती आढळतो. ईशान्य भारतामध्ये जांभ्या प्रकारची मृदा आढळायला सुरुवात होते. छोट्या नागपूर पठारी प्रदेशावरती तुम्हाला जांभी मृदा आढळायला सुरुवात होते. तुम्ही पूर्व घाटामध्ये गेलात तर पूर्व घाटामध्ये सुद्धा तुम्हाला काही भागामध्ये जांभी मृदा आढळायला सुरुवात होते. का? तर त्या भागामध्ये हवामान दमट व उष्णकटिबंधीय स्वरूपाचं आहे. पुढे येऊयात. खालीलपैकी कोणते ठिकाण भारताच्या दगडी कोळशाच्या राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते? दगडी कोळसा भारताची खनिज संपत्ती जर बघाल तर दगडी कोळशाच्या राजधानीचं ठिकाण जर बघाल तर तुम्हाला कुठं? धनबाद नावाचा जिल्हा येतो. धनबाद नावाचा कुठं? झारखंड छोट्या नागपूर पठारी प्रदेशावरती. ह्या धनबाद जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे झारिया नावाचं. धनबाद जिल्हा, छोटा नागपूर पठार, झारखंड जर बघाल तर ह्या धनबाद जिल्ह्यामध्ये एक ठिकाण येतं. कुठलं? झारिया नावाचं ठिकाण आहे. झारिया नावाचं ठिकाण. हे झारिया नावाचं ठिकाण भारतामध्ये जर बघाल तर दगडी कोळशाच्या राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. बोकारो पण कुठे येतं? तर झारखंडमध्ये येतं. राणीगंज कुठे येतं? तर राणीगंज पश्चिम बंगालमध्ये येतं. राणीगंज कुठे येतं? तर राणीगंज पश्चिम बंगालमध्ये येतं. 1814ला भारतातली पहिली दगडी कोळशाची खाण कुठे सुरू झाली आहे? तर राणीगंजला सुरू झाली आहे. बरोबर. भारतातली पहिली दगडी कोळशाची खाण कुठे सुरू झाली आहे? तर राणीगंजला सुरू झाली आहे. बल्लारपूर महाराष्ट्रामध्ये येतं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बरोबर. भारतातलं दगडी कोळशाच्या राजधानीचं ठिकाण म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर झारिया नावाचं ठिकाण. हे जर बघाल तर जिल्हा धनबाद तुमचा झारखंड छोट्या नागपूर पठारी प्रदेशावरती. 10व. भारतातलं सर्वात मोठे युरेनियमचे साठे कोणत्या राज्यात आढळतात? भारतामध्ये युरेनियम जर बघाल तर तुम्हाला झारखंडमध्ये आढळतं. सहारनपूर नावाचा जिल्हा यूपी मध्ये तिथं आढळतं.
गया नावाचा जिल्हा बिहारमध्ये तिथं आढळतं. झारखंडमध्ये जर बघाल तर तुम्ही जादूगोडा नावाचं ठिकाण आहे, तिथं तुम्हाला जर बघाल युरेनियम आढळतं. पण ह्या भागामध्ये अत्यंत मर्यादित प्रमाणात साठे आहेत. भारतामध्ये जे सर्वात जास्त युरेनियमचे साठे आहेत ते सर्वात जास्त युरेनियमचे साठे कुठे आहेत? आंध्र प्रदेशमध्ये आहेत. कुठे जर बघाल तर आंध्र प्रदेशमध्ये. आणि जगातलं 2% युरेनियमचं उत्पादन भारत करतो. भारतात जगामध्ये जर बघाल तर 2% युरेनियमचं उत्पादन जर बघाल तर भारत करतो. आणि त्याच्यापैकी सर्वात जास्त उत्पादन आंध्र प्रदेशमधून होतं. ही गोष्ट पण लक्षात असू द्या. आंध्र प्रदेश, झारखंड, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार ह्या राज्यामध्ये तुम्हाला युरेनियमचे साठे आढळतात. पण सर्वात जास्त साठे कुठे असतील तर आंध्र प्रदेशमध्ये. युरेनियमचा वापर सर्वात जास्त कशासाठी असेल तर अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर सर्वात जास्त केला जातो. जगातलं 2% युरेनियमचं उत्पादन भारतामध्ये व्हायला सुरुवात होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट त्याच्यानंतर अणुऊर्जेवरती प्रश्न जाईल तर अणुऊर्जेचा कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? 10 ऑगस्ट 1948ला. भारताच्या अणुऊर्जेचे जनक कुणाला म्हणतात? तर डॉक्टर होमी जहांगीर बाबांना म्हणतात. भारतामध्ये 7 अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत. ते 7 अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प कुठं आणि कोणत्या राज्यात आहेत ह्याची लिस्ट तुमच्याकडे माहिती असायला पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर केरळ आणि अणुऊर्जेच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आहे जर बघाल तर झिरकोनियम आणि मोनोझाईट नावाची खनिज आहेत, ज्याच्यापासून आपण थोरियम पासून युरेनियम निर्माण करून अणुऊर्जा निर्माण करू शकतो. कुठं जर बघाल तर झिरकोनियम आणि मोनोझाईट नावाची खनिज आहेत. ही झिरकोनियम आणि मोनोझाईट असणारी खनिज वाळूमध्ये आढळतात. वाळूमध्ये झिरकोनियम आणि मोनोझाईट ही खनिज एका विशिष्ट प्रकारच्या वाळूमध्ये आढळतात. आणि ही वाळू कुठे आढळते तर केरळ राज्याच्या किनारपट्टीवरती आढळते. हाही फॅक्ट लक्षात ठेवा इथं. पण सर्वात जास्त युरेनियमचे साठे कुठे असतील तर आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर भारतातलं कोणतं तेल क्षेत्र हे भारतातलं सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे? भारतामध्ये पहिल्यांदा 1867ला, नीट बघा, भारतामध्ये 1867ला पहिल्यांदा खनिज तेल आढळलं. कळलं आपल्याला की भारतामध्ये खनिज तेल आहे. आणि ते ठिकाण कुठलं होतं तर माकुम नावाचं ठिकाण होतं. आणि हे माकुम नावाचं ठिकाण कुठं येतं तर आसाममध्ये येतं. पण माकुमला आपण पहिली खनिज तेलाची विहीर निर्माण केली नाही. 9 ऑक्टोबर 1889 9 ऑक्टोबर 1889 जर बघाल तर भारतामध्ये पहिली खनिज तेलाची विहीर कुठं निर्माण झाली? दिग्बोईला निर्माण झाली. कुठं? दिग्बोईला. 9 ऑक्टोबर 1889 दिग्बोईला भारतातली पहिली खनिज तेलाची विहीर निर्माण झाली. दिग्बोई हे भारतातलं सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे. दिग्बोई हे भारतातलं सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे. म्हणजे आसाममध्ये आहे. दिग्बोई सुद्धा कुठं आलं तर आसाममध्ये आलं. आसाममध्ये. बरोबर. दिग्बोई ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. दिग्बोई भारतातलं सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे. आसाममधली इतर काही नावं लक्षात ठेवा ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. नहरकटिया असेल, नूनमती असेल, दिग्बोई असेल, त्याच्यानंतर मोराण हुगरीजाण असेल. ही नावं तुम्हाला काही आसाममधली माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर खनिज तेलाची कुठली गोष्ट बघा. त्याच्यानंतर खनिज तेल गुजरात आणि महाराष्ट्रातील ठिकाणं बघा. महाराष्ट्रात कुठलं आहे? बॉम्बे हाय नावाचं ठिकाण आहे, जे भारतातलं सर्वात मोठं खनिज तेलाचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. भारतातलं सर्वात मोठं खनिज तेलाचं क्षेत्र म्हणून कोण असेल तर बॉम्बे हाय. का? कारण भारतात जेवढं खनिज तेलाचं उत्पादन होतं, मी आयात म्हणत नाही, भारतात होणारं खनिज तेलाचं उत्पादन त्याच्यापैकी जर बघाल तर 45% खनिज तेलाचं उत्पादन एकट्या बॉम्बे हायला होतं 2021-22ची आकडेवारी बघाल तर. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हे भारतातलं सर्वात मोठं तेल क्षेत्र मानलं जातं. बरोबर. बरौनी कुठं आलं जर बघाल तर तुमच्या बिहारमध्ये आलं. बरौनीला तेल शुद्धीकरण प्रकल्पाकडे येते ही गोष्ट. त्याच्यानंतर दिग्बोई. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 4 सिंगलपेटू तामिळनाडूमध्ये आहे. खनिज तेल कमी नैसर्गिक वायू आढळतो सिंगलपेटूला तामिळनाडूमध्ये. तुमच्या कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या पट्ट्यामध्ये येणारं हे ठिकाण आहे. बरोबर. कुठली सबलोकेशन बघा खनिज तेलाच्या बाबतीत. महाराष्ट्र बॉम्बे हाय तर माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर गुजरातमधली बघा खंभात साखात, अहमदाबाद कलोल, त्याच्यानंतर आलियाबेट तेल क्षेत्र, कॅम्बे वगैरे ही गुजरातमधली. आणि मी मगाशी सांगितली आसाममधली काही तेल क्षेत्र बघा. दिग्बोई, नहरकटिया, नूनमती, मोराण हुगरीजाण, शिवसागर, रुद्रसागर, अंगुरी वगैरे ही ठिकाणं आसाममधली बघून घ्या. त्याच्यानंतर निकेल, बॉक्साईट, क्रोमाइट, लोह खनिज या खनिजाचे सर्वाधिक जास्त साठे भारतातल्या कोणत्या राज्यात आहेत? तुम्ही जर भारताची खनिज संपत्ती नीट बघितली असेल तर तुम्हाला बॉक्साईटचं सर्वात जास्त साठे असणारं राज्य ओडिसा. क्रोमाइटचे जवळजवळ जर बघाल तर सर्वाधिक जास्त साठे असणारं राज्य कोण असेल तर ओडिसा. लोह खनिजाचे सर्वाधिक जास्त साठे असणारं राज्य कोण असेल तर ओडिसा. आणि जर बघाल तर निकेल, भारतातलं 91% निकेलचे साठे कुठे आहेत? एकाच राज्यामध्ये आहेत, ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा खनिज संपत्तीच्या बाबतीत तुम्हाला अंदाज येत असेल. ह्या सगळ्यांचे सर्वात जास्त साठे कुठे आहेत जर बघाल तर ओडिसा राज्यामध्ये याला सुरुवात होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा.
झारखंडमध्ये कशाचे साठे सर्वात जास्त आहेत? दगडी कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत, दगडी कोळशाचे. छत्तीसगड कशाच्या बाबतीत जर बघाल तर दगडी कोळशाचे साठे भलेही झारखंडमध्ये जास्त असतील, पण दगडी कोळशाचं उत्पादन सर्वात जास्त कुठं होतं? तर तुमच्या छत्तीसगडमध्ये होतं. कर्नाटकच्या बाबतीत बघाल तर कर्नाटकमध्ये टंगस्टनचे साठे बऱ्यापैकी आहेत. सोनं बऱ्यापैकी उत्पादन कर्नाटकमध्ये सर्वात जास्त होतं. लोह खनिज, मॅग्नीज ह्याचं उत्पादन बऱ्यापैकी कर्नाटकमध्ये जास्त होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर बघाल तर हे राज्य कोण असेल तर ओडिसा, पर्याय क्रमांक 4. 13 भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे असणारा योग्य क्रम ओळखा. भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प जर बघाल तर मंगळूर नंतर कोयाली नंतर मुंबई नंतर कोयाली. ह्याचा अर्थ कळतोय? कोयाली येतं गुजरातमध्ये, मुंबईमध्ये जर बघाल तर महाराष्ट्र, कोयाली पुन्हा गुजरात, आणि हे कुठं आलं तर मंगळुरू कर्नाटकमध्ये आलं. कर्नाटक म्हणजे इथं कुठेतरी पर्याय असायला पाहिजे, बरोबर. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणलंय तर ह्यांच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथं असेल, बरोबर. मंगळूर नंतर कोण असेल तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आलं. त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्र आलं, आणि कोयाली कुठं आलं तर गुजरातमध्ये आलं. पर्याय क्रमांक काय दिसेल? सरळ पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर दिसेल. भारतामध्ये 23 तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. भारतामध्ये 23 ऑइल रिफायनरीज आहेत. त्याच्यापैकी 18 सार्वजनिक क्षेत्रात आहेत, बरोबर. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 18 सार्वजनिक क्षेत्रात आहेत, 3 जर बघाल तर खाजगी क्षेत्रात आहेत, आणि 2 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहेत, PPP मध्ये आहेत. 23 तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे एकूण. त्याच्यापैकी 18 सार्वजनिक क्षेत्रात. जर बघाल तर सार्वजनिक क्षेत्रातला पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प नुनमती, तुमच्या गुवाहाटी जवळ याला सुरुवात जर बघाल तर कोण असेल? नुनमती हा भारतातला पहिला, जर बघाल सार्वजनिक क्षेत्रातला, शासकीय क्षेत्रातला पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे नुनमती. कुठे येतो नुनमती? जर बघाल तर तुमच्या आसाम राज्यामध्ये याला सुरुवात होतो. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. इथं दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे तेल शुद्धीकरण प्रकल्प कोयाली, विशाखापट्टणम, मुंबई आणि मंगळुरू, विशाखापट्टणम, मुंबई आणि कोयाली. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. हा नकाशा नीट बघा, तुम्हाला इथं दिसेल कोची, मंगळुरू, त्याच्यानंतर मुंबई, त्याच्यानंतर विशाखापट्टणम वाला पॅराद्वीप असेल, हल्दिया, त्याच्यानंतर जर बीना, कोयाली, वाडीनार, बारमेर, जामनगर. जर बघाल तर जामनगरचं वैशिष्ट्य काय? जामनगर जर बघाल तर रिलायन्स इंडस्ट्रीने जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प, ह्या जामनगरला स्थापन केलेला आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. ह्या बेसिक गोष्टी हा तुमच्या ऑइल रिफायनरी, 23 ऑइल रिफायनरीज आहेत. ही 23 नावं दिसतील तुम्हाला. ह्या 23 ऑइल रिफायनरी भारतात आहेत. त्यांचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं मी, एकूण 23 आहेत. तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये 18 आहेत. सार्वजनिक क्षेत्राचा पहिला नुनमती दिसेल तुम्हाला. 14व्या प्रश्नाकडे येऊयात. गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा आढळणाऱ्या राज्यांचा योग्य पर्याय निवडा. गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा, गोंडवानाचा अर्थ जर बघाल तर कार्बनिफेरस कालखंडामध्ये निर्माण झालेला दगडी कोळसा. कोण असेल जर बघाल तर कार्बनिफेरस कालखंडामध्ये निर्माण झालेला दगडी कोळसा म्हणजे कोण असेल तर तुमचा गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा असेल. मग कार्बनिफेरस म्हणजे जर बघाल तर साधारणतः 360 दशलक्ष वर्ष ते 286 दशलक्ष वर्ष, 360 दशलक्ष वर्ष ते 286 दशलक्ष वर्ष हा कार्बनिफेरस कालखंड आहे. आणि एवढ्या प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये ना हिमालय अस्तित्वात होता, ना तुमचा गाळाचा मैदानी प्रदेश अस्तित्वात होता. भारतामध्ये एवढ्या प्राचीन कालखंडामध्ये फक्त द्वीपकल्पीय पठारी प्रदेश अस्तित्वात होता. ह्याचा अर्थ काय? गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा जास्तीत जास्त द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरतीच निर्माण झाला असावा. भारतामध्ये जर बघाल तर साधारणतः 97% दगडी कोळसा कोण आहे? गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा आहे. आणि हा जवळजवळ सगळा दगडी कोळसा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती असणाऱ्या राज्यांमध्ये आढळतो. आता मग द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये आसाम येतं का? तर नाही. आसाम तुमच्या नॉर्थ ईस्ट हिमालयवाल्या भागामध्ये येतं. छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश हे मात्र तुम्हाला द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर दिसतील. महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग नाही. राजस्थानची पश्चिम बाजू जर बघाल तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या बाहेर येते, जिकडे तुम्हाला दगडी कोळसा आढळतो. राजस्थान जर बघाल तर राजस्थानमध्ये टर्शरी प्रकार, आसाममध्ये जर बघाल तर आसाममध्ये कोण असेल तर आसाममध्ये टर्शरी प्रकारचा दगडी कोळसा. पुन्हा इकडे कोण आलं जर बघाल तर राजस्थान आलं, आसाम आलं. हाही पर्याय नाही, पहिला पर्याय नाही तर कोण असेल जर बघाल तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती छत्तीसगड, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर जर बघाल तुमचा कोण असेल झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश.
ही नावं नीट बघा. पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती असणारी राज्य आहेत जिथे तुम्हाला गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा आढळेल. 97% दगडी कोळसा कुठल्या प्रकारचा आहे तर गोंडवाना प्रकारचा आहे. आणि 3% दगडी कोळसा कोण आहे तर भारतामध्ये टर्शरी प्रकारचा दगडी कोळसा आहे. गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा कोणत्या कालखंडात निर्माण झालाय तर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये निर्माण झालाय. आणि टर्शरी प्रकारचा दगडी कोळसा हा टर्शरी कालखंडातच निर्माण झाला. ही नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर बघाल तर ज्यांना आणखी थोडासा वेळ आहे त्या लोकांसाठी सुपर 20 नावाची जर बघाल तर बेस्ट टेस्ट सिरीज आपण निर्माण केली आहे. तुम्ही जर लोकांना ह्याचे फीडबॅक विचाराल तर तुम्हाला निश्चित ह्याच्या फीडबॅक पॉझिटिव्ह फीडबॅक दिसायला सुरुवात होतील. महाराष्ट्रावरती 10 आणि भारतावरती 10 अशा एकूण 20 टेस्ट आणि 400+ प्रश्न विथ एक्सप्लेनेशन आन्सर की तुम्हाला ऍपमध्ये दिसतील. हे तुम्ही बघाल एकदा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षात भारतात उच्च पैदास बियाणांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. उच्च पैदास बियाणांचा कार्यक्रम हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम. हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्रामची सुरुवात जर बघाल तर कधी सुरू झाली. तुम्ही ज्याला हरित क्रांती म्हणता, हरित क्रांतीचा कार्यक्रम भारतामध्ये रब्बी सीझन 1966च्या रब्बी सीझनला सुरू झाला. कोण असेल 1966च्या रब्बी सीझनला. ह्या हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्रामला नंतर 1968 मध्ये नाव दिलं आपण हरित क्रांती म्हणून. अमेरिकेचा व्यक्ती आहे विल्यम गॅड नावाचा. अमेरिकेचा व्यक्ती आहे विल्यम गॅड नावाचा ज्यांनी पहिल्यांदा ग्रीन रिव्होल्यूशन हा शब्द वापरला. विल्यम गॅडने पहिल्यांदा जगामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन असा शब्द वापरला. आणि मग आपण हा जो काही हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम आहे ह्या हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम मध्ये 66-67 पेक्षा आपल्याकडे 67-68 मध्ये उत्पादन वाढलं, गव्हाचं उत्पादन वाढलं. म्हणून आपण ह्या हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्रामला काय नाव दिलं, ग्रीन रिव्होल्यूशन नाव दिलं 1968 मध्ये. पण हा कार्यक्रम कधी सुरू झाला होता आपल्याकडे तर 1966च्या रब्बी सीझन पासूनच हा कार्यक्रम सुरू झाला होता. त्याच्यामुळे आपलं गव्हाचं उत्पादन वाढलं. बाकी ग्रीन रिव्होल्यूशन वाल्या गोष्टी बघा. जगाचे ग्रीन रिव्होल्यूशन जे कोण असतील तर तुमचे जर बघाल तर नॉर्मन बोरलॉग असतील. भारतामध्ये जर बघाल तर MS स्वामीनाथन यांना म्हणायला सुरुवात करतो आपण. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कशाच्या बाबतीत ग्रीन रिव्होल्यूशनच्या बाबतीत माहिती असायला पाहिजेत. विल्यम गॅड ग्रीन रिव्होल्यूशन जगात पहिल्यांदा शब्द वापरला त्यांनी, ते नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा. क्रांती आणि त्याच्यानंतर अनुषंगिक पीत क्रांती, येलो रिव्होल्यूशन ज्याला कोणाला म्हणतो आपण, गळीत धान्यवाली गोष्ट असेल. कोण असेल तर गळीत धान्य. करडी क्रांती जर बघाल तर कोण असेल, करडी क्रांती कशासाठी तर तुमच्या खतांचं उत्पादन वाढवण्यासाठी. तंतू क्रांती, आता इथं शब्द नीट बघा. एक जर फक्त तंतू क्रांती असेल आणि दुसरा कोण असेल सुवर्ण तंतू क्रांती. बरोबर. तंतू क्रांती म्हणाल तर फक्त तंतू क्रांती असेल तर कापूस, सुवर्ण क्रांती असेल तर कोण असेल किंवा सुवर्ण तंतू क्रांती असेल तर ताक. आपल्याला फक्त तंतू क्रांती विचारलंय तर कोण असेल कापूस. गुलाबी क्रांती असेल तर तुमचे झिंगे. बरोबर. मग जर बघाल तर लाल क्रांती असेल तर तुम्हाला मांसाचं उत्पादन, मांस मीठ उत्पादन वाढवणे असेल. त्याच्यानंतर जर बघाल तर चंदेरी क्रांती असेल तर अंड्याचं उत्पादन वाढवणं असेल. नील क्रांती असेल तर माशांचं उत्पादन वाढवणे असेल. त्याच्यानंतर व्हाईट रिव्होल्यूशन असेल तर दुधाच्या उत्पादनाच्या संदर्भातली असेल. ह्या सगळ्या बेसिक एक 6-7 नावं लक्षात ठेवा. इथं जर आलो आपण तर पीत क्रांती, गळीत धान्य 4, त्याच्यानंतर करडी क्रांती जर बघाल तर 3, 4, 3, 3 नंतर तुम्हाला कोण दिसेल तंतू क्रांती 2, 2 नंतर 1, 4, 3, 2, 1. पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 2. हे बेसिक नावं तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे. 17व्या प्रश्नाकडे येऊयात. योग्य विधान किंवा विधाने ओळखा. ब्रह्मपुत्रा नदी बोखरची हिमनदीतून उगम पावते. ब्रह्मपुत्रा नदी जर बघाल तर बोखरची हिमनदीतून उगम पावते का तर नाही. ब्रह्मपुत्रा नदी चेमा युंगडुंग नावाच्या हिमनदीतून उगम पावते. कुठं तिबेटच्या पठारावरती कैलास पर्वतरांगेमध्ये. तुमच्या मानस सरोवराच्या पूर्वेला 100 किलोमीटर अंतरावरती ब्रह्मपुत्रा नदीचं उगम ठिकाण आहे. ह्या चेमा नावाच्या चेमा युंगडुंग नावाच्या बोखरचू नावाच्या हिमनदीतून कोण उगम पावतंय तर बोखरचू नावाच्या हिमनदीतून तुमची सिंधू नदी उगम पावते. त्याच्यामुळे हे विधान कसं असेल चुकीचं असेल. दुसरं विधान, भारतात प्रवेश केल्यास ब्रह्मपुत्रा नदी भारतात सियांग म्हणून ओळखली जाते. भारतात ती अरुणाचल प्रदेशमध्ये जर बघाल तर प्रवेश करते, दिहांग गळीतून प्रवेश करते. जर बघाल तर सियांग म्हणून नाही दिहांग म्हणून ओळखायला सुरुवात होत जाते. जर बघाल तर कोण असेल दिहांग म्हणून ओळखली जाते. दिहांग नंतर मग सियांग, मग ती ज्यावेळेस आसाममध्ये याला सुरुवात होते. आसाममध्ये नाम दाओ फी, बुलुंबुथर, दर्या, लोहित ह्या नावाने ओळखायला सुरुवात होते. जर बघाल तर लोहित आधी पण ओळखली जाते, पण बुलुंबुथर असेल, दर्या असेल, त्याच्यानंतर तुमची नामदाओ फी असेल, ही सगळी नावं आसाममधली आहेत. आणि ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये जायला सुरुवात होते तर बांगलादेशमध्ये जमुना नावाने ओळखली जाते. तिबेटच्या पठारावरती तिबेटी भाषेमध्ये सांगपो,
तिबेटी भाषेमध्ये सांगपो आणि चिनी भाषेमध्ये या लू सांगपो चियांग नावाने ओळखली जाते। ही ब्रह्मपुत्रा नदी सुरुवातीला सियांग नाही तर सुरुवातीला जर बघाल तर दिहांग नावाने ओळखली जाते। विधान काय असेल तर विधान चुकीचं असेल, बरोबर। योग्य विधाने ओळखा। दोन्ही विधानं कशी आहेत तर दोन्ही विधानं अयोग्य आहेत। ब्रह्मपुत्रा नदी उगम ठिकाण, लांबी, उपनद्या ही बेसिक गोष्ट ब्रह्मपुत्रा नदीची आणि नाव ब्रह्मपुत्रा नदीची। ब्रह्मपुत्रा नदीलाच आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखतात। ब्रह्मपुत्रा नदीलाच काय म्हणून ओळखतात? आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। भारताचा दुसरा नॅशनल वॉटरवे जर बघाल तर NW2 नॅशनल वॉटरवे नंबर 2 दिब्रुगड ते सादिया ह्याच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येतो। ही बेसिक गोष्ट सुद्धा ब्रह्मपुत्रा नदीबद्दल लक्षात ठेवा। 18 पुढीलपैकी कोणत्या नदीचे उगम ठिकाण भारताच्या बाहेर आहे? कोणती नदी उगम भारताच्या बाहेर पावते? झेलम नदी। झेलम नदी कुठे उगम पावते जर बघाल तर तुमच्या जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते। शेषनाग नावाचा तलाव आहे, शेषनाग जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल डोंगर रंगांमध्ये शेषनाग तलाव, त्या शेषनाग तलावामध्ये तुमची झेलम नदी उगम पावते। श्रीनगरला जाते, उलर सरोवरातून जाते, श्रीनगर हिच्या काठावरती येतं, मग हा पर्याय नाही। त्याच्यानंतर कोण असेल तर घग्गर नदी। घग्गर नदी कुठे उगम पावते? तिबेटच्या पठारावरती उगम पावते। घग्गर नदी गुरला मंधोटा नावाचं शिखर आहे, गुरला मंधोटा नावाचं शिखर आहे, तिथं उगम पावते। तिथून मग नेपाळ, नेपाळमधून मग यूपी मधून जर बघाल तर बिहारमध्ये जाते आणि बिहारमध्ये जाऊन गंगा नदीला जाऊन मिळते। पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2। चिनाब नदी कुठे उगम पावते? चिनाब नदी हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते। कुठं? हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते। तर रावी नदी सुद्धा तुम्हाला कुठं दिसेल? हिमाचल प्रदेशवाल्या भागामध्ये उगम पावताना दिसेल। ह्या सगळ्या नद्या भारतात उगम पावताना दिसतील। कोण उगम पावत नाही? घग्गर नावाची नदी गंगा नदीची। झेलम, चिनाब, रावी, सिंधू नदीच्या उपनद्या आहेत। घग्गर नदी म्हणा किंवा हिला शरयू नदी म्हणतात, शरयू नदी। आता गंगा नदीची उपनदी आहे, गंगा नदीची उत्तरेकडून येऊन मिळणारी उपनदी असेल कोण असेल तर घग्गर नदी। पर्याय क्रमांक 2 कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 जर बघाल घग्गर नीट बघा। घग्गर गुरला मंधोटा नावाचं शिखर आहे तुमची। जर बघाल तर ही कोण आहे? गंगा नदीच्या उपनद्यांचा भाग आहे। घग्गर नावाची नदी आहे इकडं भारताच्या बाहेर उगम पावून बिहारमध्ये बिहारमध्ये येते। बिहारमध्ये जाऊन तुमच्या गंगा नदीला येऊन मिळते उत्तर बाजूने। घग्गर म्हणा किंवा शरयू म्हणा, कारण ह्याच घग्गर नदीच्या काठावरती प्रसिद्ध शहर आहे अयोध्या नावाचं। ह्याच घग्गर नदीच्या काठावरती अयोध्या नावाचं प्रसिद्ध शहर आहे, म्हणून हिला घग्गरच्या ऐवजी आता काय म्हणतात? शरयू नदी सुद्धा म्हणतात। मग 19वा प्रश्न पुन्हा गंगा नदीच्या बाबतीत। गंगा नदीच्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यांचा नीट बघा। गंगा नदीच्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यांचा पश्चिम ते पूर्व क्रम लावा, पश्चिमेकडून पूर्वेकडे। गंगा नदीला उत्तरेकडून मिळणारी सर्वात पश्चिमेकडची नदी रामगंगा। रामगंगा नंतर गोमती, गोमती नंतर घग्गर, घग्गर नंतर गंडक, गंडक नंतर कोसी, बरोबर। ही जर बघाल तर हा नकाशा नीट बघा। इथल्या नकाशावरती आलोत तर इथं तुम्हाला दिसेल रामगंगा नावाची नदी, त्याच्यानंतर गोमती नावाची नदी, त्याच्यानंतर घग्गर नावाची नदी, त्याच्यानंतर गंडक नावाची नदी, त्याच्यानंतर कोण असेल तर कोसी। पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम जर बघाल तर रामगंगा, गोमती, घग्गर, गंडक, कोसी ह्या बेसिक नद्या आहेत। मी उपनद्यांवरती खूप गेलो नाही, ह्यांच्या उपनद्या पण आहेत, पण त्या ह्यांच्या उपनद्यावरती ह्या ज्या उपनद्यांच्या उपनद्या त्याच्यावरती मी गेलो नाही। इथं कोण दिसेल आपल्याला तर तुम्हाला रामगंगा पासून सुरुवात होणारा पर्याय रामगंगा, रामगंगा, रामगंगा नंतर गोमती, गोमती नंतर घग्गर, घग्गर नंतर गंडक, कोसी। पर्याय क्रमांक कोण दिसेल तर पर्याय क्रमांक 3 रामगंगा, त्याच्यानंतर घग्गर, घग्गर नाही मध्ये गोमती नदी येते। पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल, बरोबर। पुढे जाऊयात। जर बघा उत्तरेकडच्या नद्या, दक्षिणेकडच्या 2 नद्यांची नावं माहिती असू द्या। गंगा नदीला दक्षिण बाजूने मिळणारी यमुना नदी आणि सोन नावाची नदी आहे। गंगा नदीला दक्षिणेकडून मिळणारी जर बघाल तर कोण असेल तुमची यमुना आणि सोन नावाची नदी। ह्याही नद्यांची नावं लक्षात असू द्या। गंगा नदी भारतातली सर्वात मोठी नदी आहे। 2525 किलोमीटर लांबी असणारी भारतातली सर्वात लांब नदी, भारतात सर्वात जास्त नदीखोरं निर्माण करणारी, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 26% भाग एकट्या गंगा नदीने निर्माण केला। उगम ठिकाण कुठं असेल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे। गंगोत्री नावाचं उगम ठिकाण आहे उत्तर काशी नावाचा जिल्हा उत्तराखंडमध्ये, बरोबर। उगम ठिकाण, उपनद्या, लांबी, त्याच्यानंतर नदीखोरं किती टक्के भागावरती पसरलंय आणि ह्या भागामध्ये असणारी धरणं, एवढी गोष्ट आणि सोबत गंगा नदी आणि तिच्या उपनद्या किंवा त्यांच्या उपनद्यांच्या काठावरती असणारी शहरं तुम्हाला माहिती असायला पाहिजेत नदी प्रणालीवाल्या भागामध्ये। त्याच्यानंतर 20व्या प्रश्नाकडे जाऊयात। पुढीलपैकी कोणत्या नद्या गंगा नदीला बिहारमध्ये जाऊन मिळतात? नीट बघा, नकाशा बघणं मस्ट आहे। असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला। तुम्हाला सगळं माहिती आहे, गंगा नदीच्या उत्तरेकडच्या उपनद्या माहिती आहेत, दक्षिणेकडच्या उपनद्या माहिती आहेत, लांबी माहिती, नदीखोरं माहिती, सगळं माहिती तुम्हाला, कारण पाठ बंद केलं आपण।
पण आपण नकाशाच बघायचं विसरलो. गंगा नदीला कोण कुठे जाऊन मिळतंय? गंगा नदीचा नीट नकाशा बघा. रामगंगा नदी उत्तरेकडची उपनदी जर बघाल तर युपी मध्ये जाऊन मिळते. गोमती नावाची नदी युपी मध्येच मिळते. पण आता नीट बघा, घग्गर नावाची नदी युपी मधून बिहारमध्ये येते. त्याच्यानंतर गंडक नावाची नदी जर बघाल तर पुन्हा बिहारमध्ये येते. कोसी नावाची नदी पुन्हा बिहारमध्ये येऊन मिळते. म्हणजे घग्गर असेल, गंडक असेल, कोसी असेल आणि एक पुनपुन नावाची लहान नदी आहे. पुनपुन नावाची लहान नदी ती सुद्धा गंगा नदीला कुठे येऊन मिळते तर तुमच्या युपीमध्ये येऊन बिहारमध्ये येऊन मिळते. मग घग्गर असेल, त्याच्यानंतर गंडक असेल, पुनपुन असेल. सोन कुठली आहे? दक्षिण बाजूची उपनदी आहे. सोन उगम पावते तुमच्या मध्य प्रदेश छत्तीसगडच्या बॉर्डरवरती. त्याच्यानंतर येते युपी मधून बिहारमध्ये जाते आणि बिहारमध्ये जाऊन सोन नदी जर बघाल तर कोणाला जाऊन मिळते? गंगा नदीला. नकाशावरती नीट आलो तर इथे आहे सोन नदी, ह्या बाजूला आहे सोन नदी. सोन नदी इथून उगम पावते. त्याच्यानंतर जर बघाल तर मध्य प्रदेश छत्तीसगडच्या बॉर्डरवरून मध्य प्रदेश युपी मधून बिहारमध्ये येते. बिहारमध्ये येऊन गंगा नदीला येऊन मिळते. बिहारमध्ये गंगा नदीला येऊन मिळणारी घग्गर असेल, गंडक असेल, कोसी असेल, पुनपुन असेल, तुमची सोन नदी असेल, ह्या सगळ्या नद्या गंगा नदीला बिहारमध्ये जाऊन मिळतात. बिहारमध्ये युपी मध्ये मिळून मिळणाऱ्या नद्या कोण आहेत? युपी मध्ये जाऊन मिळणारी नदी यमुना नदी. युपी मध्ये येऊन मिळणारी कोण असेल तर यमुना नदी. त्याच्यानंतर तुमची रामगंगा आणि गोमती. रामगंगा, गोमती आणि यमुना नदी ह्या युपी मध्ये आहेत. तर घग्गर, गंडक, कोसी, पुनपुन, सोन नदी ह्या सगळ्या बिहारमध्ये जाऊन मिळणाऱ्या आहेत. ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर. प्रश्न क्रमांक पर्याय काय असेल? 4. 20व्या प्रश्नाचा पर्याय काय असेल तर पर्याय 4. त्याच्यानंतर पुढे येऊयात. नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. नद्यांच्या लांबीचा तुम्हाला अंदाज माहिती असायला पाहिजे. बेसिक काही महत्वाच्या नद्या जसं तुम्ही सिंधू नदी मधल्या उपनद्या, गंगा नदीच्या महत्वाच्या उपनद्या, ब्रह्मपुत्रा नदी ह्यांच्या लांबीचा अंदाज माहिती असू द्या. त्याच्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये जर बघाल तर नर्मदा नदी, तापी नदी. पूर्व वाहिनी नद्यांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी, त्याच्यानंतर सुवर्णरेखा, ब्राह्मणी ह्या नद्यांच्या लांबीचा अंदाज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं जर बघाल तर ब्राह्मणी नदी आहे 799 किलोमीटर लांबीची. बरोबर. त्याच्यानंतर नर्मदा नदी आहे 1315 किलोमीटर लांबीची. तापी नदी आहे 724 किलोमीटर लांबीची. आणि चंबळ नदी आहे जर बघाल तर तुम्हाला काय दिसायला सुरुवात होईल? 900 किलोमीटरपेक्षा 996 किलोमीटर लांबीची जर बघाल तर कोण दिसायला सुरुवात होईल? चंबळ नदी दिसायला. 960 किलोमीटर लांबी काय असेल तर 960 किलोमीटर लांबीची कोण दिसेल तर चंबळ नदी दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता क्रम लावा. सर्वात आधी कोण यायला पाहिजे? नर्मदा नदी. नर्मदा नंतर कोण यायला पाहिजे? चंबळ. नर्मदा नंतर चंबळ येणारा पर्याय कुठे दिसेल तुम्हाला जर बघाल तर नर्मदा आणि चंबळ. मग ब्राह्मणी, मग तापी नदी. पर्याय क्रमांक कोण दिसेल तर पर्याय क्रमांक 3 दिसेल. बरोबर. जाणीवपूर्वक असे प्रश्न विचारले जातात. 2 ओळखीच्या नद्या देतात तुम्हाला. बऱ्याच लोकांना नर्मदा आणि तापी ओळखीची आहे, पण चंबळ आणि ब्राह्मणीची लांबी आपण सहसा बघत नाहीत कधी. त्याच्यामुळे 50-50 वरती आणून ठेवतात ही लोक. नर्मदा सुरुवातीला, तापी शेवटी आपल्याला अंदाज येतो, पण नेमकं कोण? मग नर्मदा, ब्राह्मणी का चंबळ, का नर्मदा, चंबळ का ब्राह्मणी ह्याचा अंदाज येत नाही. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. नदी प्रणालीमध्ये ज्या महत्वाच्या नद्या त्यांच्या लांबीचा अंदाज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 22. भारतातील कोणत्या भागात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस मिळतो? ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस कुणापासून मिळतो? ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये आपल्याकडे परतीचे वारे वाहतात. जर बघाल तर ईशान्य मोसमी वारे व्हायला सुरुवात होतात. आणि ज्यावेळेस ईशान्य मोसमी वारे जमिनीवरून वाहतात, कोरडे वाहतात. आणि ज्यावेळेस बंगालच्या उपसागरावरून वाहतात, ईशान्य मोसमी वारे ज्यावेळेस बंगालच्या उपसागरावरून वाहतात तर तुमच्या कोरोमंडल किनारपट्टीवरती येतात, सिरकार किनारपट्टीवरती येतात. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती यायला सुरुवात करतात. बरोबर. भारताची पूर्व किनारपट्टी जर बघाल तर सिरकार किनारपट्टी आणि त्याच्यानंतर कोरोमंडल किनारपट्टीवरती जर बघाल तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये हे तुमचे ईशान्य मोसमी वारे पाऊस देतात. गारो खासी जयंती या मेघालयमध्ये देतात का नाही? छोट्या नागपूर पठारी प्रदेशावरती नाही, माळवा पठार नाही, कुठं असेल? कोरोमंडल किनारपट्टीवरती पाऊस देतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोरोमंडल किनारपट्टी आणि सिरकार. कोरोमंडल म्हणजे तामिळनाडूवाली गोष्ट आली आणि सिरकार म्हणजे कोण आलं? आंध्र प्रदेश किनारपट्टीचा भाग आला. ह्या दोन्ही किनारपट्टीवरती ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जर बघाल तर तुमच्या ईशान्य मोसमी वारे पाऊस द्यायला सुरुवात करतात. आणि ह्याच किनारपट्टीवरती ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये चक्रीवादळांमुळे सुद्धा पाऊस मिळतो. ही गोष्ट पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या भागात हिवाळ्यात पश्चिमी अडथळ्यांमुळे पर्जन्य मिळतं? पश्चिमी अडथळे म्हणा, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणा. पश्चिमी अडथळ्याचा अर्थ काय? पश्चिमेकडून येणारे वेगवान वारे आहेत. हे
पश्चिमेकडून येणारे वेगवान वारे आहेत, हे वेगवान वारे, आणि हे पश्चिमेकडून येणारे वेगवान वारे आपल्याकडे हिवाळ्यात येतात आणि पश्चिमेकडून येतात, भारताच्या पश्चिम बाजूने येतात. तर भारतामध्ये जर बघाल तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशची पश्चिम बाजू ह्या भागामध्ये हिवाळ्यात पाऊस देतात, डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये पाऊस देतात. आपल्याला तेच विचारलंय, भारतात कोणत्या भागात हिवाळ्यात पश्चिमी अडथळ्यांमुळे पाऊस मिळतो, तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशची पश्चिम बाजू असेल, मग पंजाब, हरियाणा. राजस्थानमध्ये का तर नाही, गुजरातमध्ये नाही, आसाम, मेघालयमध्ये नाही, तर कुठं, पंजाब आणि हरियाणामध्ये. हिवाळ्यात 3 कारणांमुळे पाऊस मिळू शकतो आपल्याला. एक, तुमच्या पश्चिमी अडथळ्यांमुळे पाऊस मिळू शकतो. दुसरी गोष्ट, तुमच्या ईशान्य मोसमी वारे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती पाऊस देतात. आणि तिसरी गोष्ट काय असेल तर चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावरती जर निर्माण झाली तर ती चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती सुद्धा पाऊस देतात हिवाळ्यामध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कुठला असेल तर हिवाळावाला ऋतू लक्षात ठेवा भारताच्या दृष्टिकोनातून. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. 24व्या प्रश्नाकडे येऊयात. कोपेन यांच्या वर्गीकरणानुसार राजस्थान मैदानाच्या पश्चिम बाजूस, राजस्थान मैदान वाळवंटाची पश्चिमेकडची बाजू. सिंपल. राजस्थान मैदान म्हणजेच कोण आहे, भारतीय महावाळवंट आहे, थारचं वाळवंट आहे. जर बघाल तर अरवली पर्वतापासून पश्चिमेकडे जसं जसं जायला सुरुवात करू राजस्थान मैदान सुरू होतं पाकिस्तान बॉर्डर पर्यंत. मग ह्या राजस्थान मैदानाची पश्चिम बाजू, राजस्थान मैदानाची पश्चिम बाजू जी अत्यंत शुष्क आहे, पूर्ण वाळवंट भाग आहे. जैसलमेर असेल, त्याच्यानंतर जालोर असेल, बिकानेर असेल, बारमेर असेल, हे जिल्हे. आता जैसलमेर म्हणल्यावरती तुमच्या लक्षात यायला पाहिजे पूर्ण वाळवंट आहे, पूर्ण वाळवंट. मग पूर्ण वाळवंटासाठी कोपेन वर्गीकरणामध्ये काय वापरतात, एक तर कॅपिटल बी वापरलेला असेल. कॅपिटल बी म्हणजे कोण असेल तर शुष्क हवामानाचा प्रदेश आहे. आणि शुष्क हवामानामध्ये मग अर्धशुष्क आणि पूर्ण शुष्क असे भाग येतात. आपल्याला अर्धशुष्क बघायचंय का पूर्ण शुष्क बघायचंय. राजस्थानची सर्वात पश्चिमेकडची बाजू म्हणजे पूर्ण शुष्क. आणि जर पूर्ण शुष्क दाखवायचा असेल तर कॅपिटल बी नंतर कॅपिटल डब्ल्यू यायला पाहिजे. कॅपिटल बी नंतर काय यायला पाहिजे, कॅपिटल डब्ल्यू यायला पाहिजे. कॅपिटल बी नंतर कॅपिटल डब्ल्यू इथं आलंय, कॅपिटल डब्ल्यू इथं आलंय, बरोबर. आता त्याच्यानंतर जर बघाल तर कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू. तापमान 20-22 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहेत, हिवाळी थंड आणि कोरड्या. असा शब्द, असा वर्गीकरण कुठलं नाहीये की कॅपिटल बी नंतर कॅपिटल डब्ल्यू मग स्मॉल. जर बघाल तर असं वर्गीकरण कुठंही नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे कोण आहे जर बघाल तर कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू, पूर्ण शुष्क, पूर्ण वाळवंट असणारं हवामान कोपेनच्या वर्गीकरणानुसार पर्याय क्रमांक 1. हे कोण आहे, कॅपिटल बी, कॅपिटल एस, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यूचा अर्थ काय असेल तर बघाल तर याचा अर्थ काय होतो, निम्न शुष्क प्रकारचं हवामान आहे, अर्धशुष्क प्रकारचं हवामान आहे, स्टेपी प्रकारचं हवामान आहे. ते राजस्थान मैदानी प्रदेशाच्या पूर्व बाजूला येतं. आपल्याला पश्चिम बाजू विचारली आहे म्हणून कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू. बी एस एच हे कोपेन नाही, त्रिवार्ता वापरतात. त्रिवार्ता निम्न शुष्कसाठी, उपउष्णकटिबंधीय निम्न शुष्कसाठी. आणि असा कुठलाही हवामान विभाग नाही इथे. कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एस, स्मॉल एच असा कुठलाही हवामान विभाग नाही. हे जर बघाल तर हे त्रिवार्तांनी वापरलेला विभाग आहे. जर बघाल तर कोण असेल तर त्रिवार्ता. इकडे कोपेनचं वर्गीकरण काय सांगतंय, पूर्ण वाळवंट, पर्याय क्रमांक 1. नकाशा नीट बघा. हा भाग तुम्हाला विचारला होता, कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू वाला. त्याच्यानंतर गुवाहाटी पासून चंदीगडकडे. गुवाहाटी कुठं आलं, तुमच्या आसामवाल्या भागामध्ये आलं, बरोबर. आसाम नॉर्थ ईस्ट वाल्या भागामध्ये. आणि हळूहळू तुम्ही कुठे जाता, चंदीगड. भारताच्या पश्चिम म्हणजे भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जर बघाल तर मान्सूनच्या पर्जन्याच्या प्रमाणात पुढील कोणती बाब आढळून येते. नकाशा नीट बघा. जर आपण थोडंसं पुढे आलोत, ह्या गोष्टीवरती आलोत तर तुमचं गुवाहाटी इकडे आहे, बरोबर. गुवाहाटी ह्या बाजूला यायला सुरुवात होतं आणि चंदीगड वाली गोष्ट इकडे यायला सुरुवात होते, बरोबर. आता तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाता. नकाशा काय सांगतोय नीट बघा. हळूहळू हळूहळू डार्क ग्रीन कलर टू फेंट ग्रीन कलर होत आहे. डार्क ग्रीन कलरचा अर्थ नीट बघाल तर पाऊस 400 सेंटीमीटर पेक्षा जास्त. ग्रीन कलर 200 ते 400. हळूहळू खाली बघा, हा कलर यायला सुरुवात होतं इथं. हा कलर इकडे दिसायला सुरुवात होतं. ह्याचा अर्थ काय, गुवाहाटीवाल्या बाजूला प्रचंड पाऊस आहे. तर हळूहळू 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 तुम्ही पश्चिमेकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होत चाललंय, कमी 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 होत चाललंय. हीच गोष्ट तुम्हाला विचारली आहे. पर्जन्याचं प्रमाण काय होतं, पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. गुवाहाटी ते चंदीगड जाताना पावसाचं प्रमाण काय व्हायला सुरुवात होतं, कमी व्हायला सुरुवात होतं. पर्याय क्रमांक 2. हा नकाशा नीट लक्षात ठेवा. पुन्हा पश्चिमेकडून हळूहळू उत्तरेकडे जाताना, भारताच्या दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडे जाताना पुन्हा पावसाचं प्रमाण काय व्हायला सुरुवात होतं, कमी व्हायला सुरुवात होतं. त्याच्यानंतर 26व्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढीलपैकी कोणत्या भागात भारतात सर्वात कमी पर्जन्याचं प्रमाण आहे. सर्वात कमी पर्जन्याचं प्रमाण कुठे दिसेल तुम्हाला, हा भाग नीट बघा.
हा जर भाग बघाल तर राजस्थान मरुस्थळीवाला प्रदेश, आणि राजस्थान मरुस्थळीवाल्यामध्ये सर्वात पश्चिमेला जर बघाल तर जैसलमेर नावाचा जिल्हा आहे. कोण असेल? जैसलमेर. जैसलमेर जिल्ह्यामध्ये रुयाली नावाचं ठिकाण आहे. रुयाली, एवढ्या डिटेलमध्ये जाऊ नका, पण जैसलमेर जिल्हा नीट लक्षात ठेवा. जैसलमेर जिल्ह्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज जर बघाल तर 10 ते 12 सेंटीमीटर पाऊस पडतो, फक्त 10 ते 12 सेंटीमीटर. आणि जैसलमेरमध्ये जे रुयाली नावाचं ठिकाण आहे तिथं 8.5 सेंटीमीटर पावसाची नोंद आहे, फक्त 8.5 सेंटीमीटर. त्याच्यामुळं भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडची बाजू जिथं वाळवंट निर्माण झालंय. वाळवंट का निर्माण झालं? अत्यंत जास्त तापमान, कमी पर्जन्य, बाष्पीभवन जास्त, त्याच्यामुळे इकडे जर बघाल तर अत्यंत कोरड्या स्वरूपाचं वाळवंट सदृश्य हवामान निर्माण झालंय, वाळवंट निर्माण झालंय. त्याच्यामुळे जर बघाल तर सर्वात कमी पर्जन्य जैसलमेर. त्याच्यानंतर जर बघाल तर लेह, कच्छ ह्या भागामध्ये पण पावसाचं प्रमाण कमी आहे, पण लेह कच्छपेक्षा पावसाचं प्रमाण कुठं कमी आहे तर तुमच्या जैसलमेरला पावसाचं प्रमाण कमी आहे. सर्वात कमी पावसाचं प्रमाण असणारा एरिया आहे तुमच्या राजस्थानच्या पश्चिम बाजूचा मरुस्थळीमधला जैसलमेर जिल्हा, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर योग्य विधान किंवा विधाने ओळखा. उन्हाळ्यात भारताच्या वायव्य भागात मोठ्या प्रमाणात धुळीची वादळं निर्माण होतात. धुळीची वादळं कुठे निर्माण होतात? ज्या भागामध्ये तापमान जास्त असतं. उन्हाळ्यात जर बघाल तर ज्या भागामध्ये तापमान सर्वात जास्त असतं त्या भागामध्ये. भारतामध्ये सर्वात जास्त तापमान कुठं असेल तर राजस्थान, पंजाब, हरियाणावाल्या भागात तापमान प्रचंड जास्त असतं. आणि ह्याच्यामुळं ह्या भागामध्ये जर बघाल तर लो प्रेशर निर्माण व्हायला सुरुवात होतं. हवेचा दाब कमी व्हायला सुरुवात होतो तापमान वाढल्यामुळे. आणि हवेचा दाब कमी झाला की तुमची काय निर्माण व्हायला सुरुवात होतात? धुळीची वादळं निर्माण व्हायला सुरुवात होतात. बेसिक पहिली गोष्ट जर बघाल तर पहिलं स्टेटमेंट काय म्हणता येईल? बरोबर म्हणता येईल. दुसरं स्टेटमेंट काय सांगतंय? धुळीच्या वादळांमुळे त्या भागातील तापमानात घट होते. धुळीच्या वादळांमुळे त्या तापमानात घट होते. हे वाक्य बरोबर आहे का? तर हो, हे वाक्य बरोबर आहे. धुळीचं वादळ ज्यावेळेस निर्माण झालं वातावरणामध्ये प्रचंड धूळ निर्माण व्हायला सुरुवात होते. बरोबर. बेसिक धुळीमुळे काय होतात तर तुमचा सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही. सूर्यप्रकाशाचं विकिरण म्हणा, परावर्तन म्हणा, वातावरणातच व्हायला सुरुवात होतं. सूर्यप्रकाश खाली येत नाही जास्त. सूर्यप्रकाश खाली येण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे मिळणारी उष्णता कमी होते आणि हळूहळू तापमान काय व्हायला सुरुवात होतं? तापमान कमी होतं. ह्या धुळीच्या वादळांमुळे कधी कधी हवेतलं बाष्प उंचीवरती जायला सुरुवात होतं आणि ह्या धुळीच्या वादळांमुळे ढग निर्मिती सुद्धा होते. आणि आकाशात ढग निर्माण झाले की सूर्यप्रकाश ढगांमुळे अडवला जातो. सूर्यप्रकाश ढगांमुळे अडवला गेला की पुन्हा उष्णता कमी, तापमान कमी व्हायला सुरुवात होतं. विधान ब सुद्धा काय असेल तर विधान ब सुद्धा बरोबर असेल. त्याच्यामुळे दोन्ही विधानं काय जर बघाल तर योग्य विधाने ओळखा. दोन्ही विधानं कशी आहेत तर दोन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक काय दिसेल तर पर्याय क्रमांक 1 दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी उन्हाळ्यामध्ये भारताच्या वायव्य भागातून वाहणारे कोणते वारे आहेत असं वारे जर विचारले तर कोणते वारे असतील? लू वारे असतील. ही गोष्ट पण लक्षात ठेवा, कारण ह्या लू वाऱ्यांमुळे सुद्धा धुळीची वादळं प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. लू वारे भारतामध्ये जर बघाल तर एप्रिल, मे मध्ये आणि जूनच्या सुरुवातीला काही भागामध्ये वाहतात. विशेषतः मे महिन्यामध्ये सर्वात जास्त वाहतात. मे महिन्यात वाहत असतील तर कोणत्या प्रकारचे वारे असायला पाहिजेत? हे उष्ण वारे असतील, लू वारे. त्याच्यानंतर 28व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारताच्या पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेशात पडणारं पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा आहे? आता भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र पार करून किनारपट्टीच्या पुढाला की कोण आहे? सह्याद्री, पश्चिम घाट आहे. पश्चिम घाटामुळे मोसमी वारे अडवले जातात. भारताची जर पश्चिम किनारपट्टी नीट बघितली आपण तर इथं सह्याद्रीवाला भाग आहे. येणारे मोसमी वारे ह्या पश्चिम घाटाला अडवले जातात. त्याच्यामुळे ह्या किनारपट्टीच्या भागावरती पाऊस पडतो. तर किनारपट्टीच्या भागावरती पश्चिम घाटामुळे पाऊस पडतो. एखाद्या पर्वतरांगेमुळे पाऊस पडतो. आणि जर पर्वतरांगेमुळे पाऊस पडणार असेल तर अभिसरण पर्जन्य नाही, आवर्त पर्जन्य नाही, यापैकी नाही. कोण आहे? उठावाचं पर्जन्य आहे. कारण ह्याच उठावाच्या पर्जन्याला काय नाव आहे? प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणा, उठावाचं पर्जन्य म्हणा, पर्वतीय पर्जन्य म्हणा. कोण आहे तर पर्याय क्रमांक 2. भारतात मॅक्झिमम पडणारा पाऊस, भारतामध्ये जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर तुमचं उठावाचं किंवा प्रतिरोध पर्जन्य पडतं. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणत्या तारखेपर्यंत नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण भारतभर पसरलेले असतात? नैऋत्य मोसमी वारे 1 जूनला केरळच्या किनारपट्टीवरती येतात. 5 जून कारवार, कर्नाटक किनारपट्टी. 10 जून कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर जर बघाल तर 1 जुलै. त्याच्यानंतर हळूहळू 15 जुलै. नकाशा नीट बघा. 1 जून, 5 जून, 10 जून, 15 जून, 1 जुलै, 15 जुलै. 15 जुलैला भारताच्या पश्चिम बाजूला सर्वात शेवटच्या भागात पसरलेले असतात. ह्याचा अर्थ काय? 15 जुलैला ह्याचा अर्थ काय? 15 जुलैला तुमचे नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण भारतभर पसरलेले असतात. तर तारीख काय असेल? 15 जुलै.
तारीख काय असेल 15 जुलैपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण भारत व्यापलेला असतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे तीच गोष्ट कोणत्या तारखेपर्यंत नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण भारतभर पसरलेले असतात तर 15 जुलैपर्यंत. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत मांडलाय? लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी कोण असेल तर FW नोटस्टाईन नावाचा व्यक्ती आहे. FW नोटस्टाईन. कुठे आहे नोटस्टाईन? इथं तर पर्याय क्रमांक 3. FW नोटस्टाईन नावाचा व्यक्ती आहे ज्याने काय सांगितलंय? लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत. लोकसंख्येची वाढ टप्प्याटप्प्यामध्ये होत जाते. ते 4 लोकसंख्या वाढीचे टप्पे त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितले. बरोबर. दुसरी गोष्ट कधी मांडला तर 1940. लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत कधी मांडला तर 1940. थॉमस माल्थस जर बघाल तर माल्थसने वेगळा सिद्धांत मांडलाय. माल्थस हा सिद्धांत वेगळा आहे. त्याच्यानंतर वॉरेन थॉम्सन कोण आहे? वॉरेन थॉम्सन जर बघाल तर तुम्हाला डेमोग्राफिक ट्रान्झिशन असा शब्द वापरणारा व्यक्ती कोण असेल तर वॉरेन थॉम्सन. पण सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण आहे? नोटस्टाईन नावाचा व्यक्ती आहे. हे लक्षात ठेवा. थॉमस माल्थसची थेरी, माल्थस थेरी पॉप्युलेशन ती वेगळी आहे. ही गोष्ट जर बघाल तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. कधी मांडला असं विचारलं तर 1940 मध्ये मांडला. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या दशकात भारताच्या लोकसंख्येत वाढ न होता घट झाली? कोणत्या दशकात? म्हणजे जर बघाल तर दशक विचारलं 10 वर्षाचा कोणता असा कालखंड आहे की जिथे तुम्हाला भारतामध्ये 1921च्या जनगणनेमध्ये लोकसंख्या वाढ न होता लोकसंख्या घटली. 2021च्या जनगणनेमध्ये लोकसंख्या वाढ न होता लोकसंख्या घटली. याचा अर्थ काय? जनगणना 2021ची आहे तर कालखंड कोणता असेल? 1911 ते 1921चा कालखंड असेल. ज्या कालखंडात लोकसंख्या वाढली नाही, लोकसंख्या घटली. कोणता कालखंड? इथं जर बघाल तर 1911 ते 1921. ज्यावेळेस 1911ची जनगणना झाली, लोकसंख्या वाढीचा दर काय होता भारताचा? 1911 मध्ये जर बघाल तर प्लस 5.75%. बरोबर. 1911 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर काय होता तर जवळजवळ 5.75% होता. आणि 1921 मध्ये हा कुठं आला? -0.31% आला. -0.31% लोकसंख्या घटली 10 वर्षामध्ये. जर बघाल तर हा जनगणना 2021 जरी असला तर कालखंड मात्र कोणता आहे? 1911 ते 1921चा कालखंड आहे. हे लोकसंख्या वृद्धी दर आहेत ह्या जनगणनेचे. म्हणून कालखंड कोण असेल, दशक कोण असेल तर तुमचा 1911 ते 1921. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट पण माहिती असायला पाहिजे आपल्याला. 2011च्या नुसार, जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राइब्स असं विचारलंय. जर बघाल तर कोणत्या राज्यामध्ये? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये तुमच्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे. बरोबर. मध्य प्रदेश नंतर 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला ओडिशा याला सुरुवात होतो. 10.42 कोटी लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार. भारताच्या एकूण लोकसंख्येत त्याचं प्रमाण किती आहे तर 8.4% आहे. सर्वाधिक जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या मध्य प्रदेशमध्ये दिसेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर ओडिशा. सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या तुम्हाला गोव्यामध्ये दिसायला सुरुवात होईल. सर्वात कमी जर बघाल तर राज्य गोवा, सर्वात जास्त मध्य प्रदेश. लोकसंख्या 10.42 कोटी. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये प्रमाण 8.4%. एवढे 4 बेसिक मुद्दे शेड्यूल्ड ट्राइबच्या लोकसंख्येच्या बाबतीत लक्षात ठेवा. 33व्या प्रश्नाकडे येऊयात. पुढीलपैकी कोणता कालखंड हा भारताच्या लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड म्हणून ओळखला जातो? जर ह्याचा अर्थ काय? असा कोणता कालखंड आहे भारताच्या जनगणनेमध्ये ज्या कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली? जर बघाल तर हा कालखंड 1951 ते 1981चा कालखंड आहे. हा कालखंड कसा ओळखाल? 1961, 1971 आणि 1981 जनगणनेचा लोकसंख्या वृद्धी दर बघा. लोकसंख्या वृद्धी दर 1961 मध्ये 21%च्या जवळजवळ. इथं जर बघाल तर 24%, इथं 24% जवळजवळ जर बघाल तर. म्हणजे इथं 21%, 24%, 24%, 24 जर बघाल तर समथिंग. पण राऊंड फिगरमध्ये 21%, 24%, 24% एवढ्या रेटने लोकसंख्या वाढली भारताची. जर बघाल एवढ्या हा रेट नंतर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाला. पण 1951 ते 1981
ह्या कालखंडामध्ये प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढली. त्याचं कारण काय असेल तर जन्मदर प्रचंड जास्त होता, मृत्यूदर बऱ्यापैकी कमी झाला होता. आरोग्याच्या सुविधा, स्वच्छताच्या गोष्टी जर बघाल तर त्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस लोकांना आला, त्याच्यामुळे मृत्यूदर कमी झाला, लोकसंख्या दर मात्र कमी झाला नाही. त्याच्यामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढली. त्याला लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड म्हणतो आपण. कोण असेल तर 1951 ते 1981. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर जनगणना 2011 नुसार भारतात जर बघाल तर लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर किती? लोकसंख्या किती टक्क्याने वाढली तर साधारणतः जवळजवळ 17.6% लोकसंख्या वाढली. किती टक्क्याने लोकसंख्या वाढली तर 17.6% भारताची लोकसंख्या वाढली. सर्वात जास्त लोकसंख्या वृद्धी दर तुम्हाला मेघालयमध्ये वगैरे दिसेल, सर्वात कमी नागालँडमध्ये दिसायला सुरुवात होईल. पण ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की दशवार्षिक वृद्धी दर 10 वर्षात म्हणजे 2001 ते 2011 ह्या 10 वर्षात दशवार्षिक वृद्धी दर किती होता तर 17.6% इतका दशवार्षिक वृद्धी दर होता. 15.99 कोण आहे? 15.99 महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर आहे. त्याच्यानंतर 35व्या प्रश्नाकडे येऊयात. अयोग्य विधान ओळखा असं सांगितलं आपल्याला. जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 इतकी आहे. येस, बरोबर आहे. लोकसंख्येची घनता प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, आणि ही जर भारतामध्ये काढली तर 2011च्या जनगणनेनुसार ही किती आहे? 382 इतकी आहे. 2001 मध्ये किती होती तर ही साधारणतः 325 इतकी होती. 325 वरून 382 इतकी झाली. हे विधान बरोबर आहे. बरोबर. जर बघाल तर पश्चिम बंगाल हे सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारं राज्य आहे. पश्चिम बंगाल सर्वाधिक जास्त नाही. 1 नंबरला बिहार आहे. 1 नंबरला बिहार, 2 नंबरला पश्चिम बंगाल, 3 नंबरला केरळ. ही राज्यात जर बघाल तर 1106 इतकी लोकसंख्येची घनता आहे. फक्त राज्यांचा विचार केला तर, मी केंद्रशासित प्रदेश म्हणत नाही, फक्त राज्यांमध्ये बिहार 1 नंबरला, पश्चिम बंगाल, केरळ 2 नंबरला, तर हे नाही. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं मिझोराम आहे. मिझोराम नाही तर कोण आहे? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश फक्त 17. अरुणाचल प्रदेश, मग मिझोराम, मग जम्मू काश्मीर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणाऱ्या राज्यांमध्ये जर बघाल तर. त्याच्यामुळे हेही स्टेटमेंट काय दिसेल तुम्हाला? चुकीचं दिसेल. म्हणजे अयोग्य विधान ब आणि क अयोग्य आहे. ब आणि क अयोग्य तर पर्याय क्रमांक कुठे दिसेल? पर्याय क्रमांक 3. लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, त्याच्यानंतर दशवार्षिक वृद्धी दर, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर, त्याच्यानंतर घनता आणि साक्षरता, हे 5 मुद्दे सर्वात जास्त फोकस करा आणि मग बाकीच्या मुद्द्यांवरती बेसिक इन्फॉर्मेशन बघा. पर्याय क्रमांक 3. 36वा प्रश्न. जनगणना 2011 नुसार भारतातील डॅश डॅश कोटी आणि डॅश डॅश टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. आता तुम्हाला विचारलंय किती लोकसंख्या नागरी भागात राहते आणि ती किती टक्के आहे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या? जवळजवळ जर बघाल तर 37.7 कोटी लोकसंख्या, 37.7 कोटी लोकसंख्या भारताची नागरी भागामध्ये राहते. आणि भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये तिचं प्रमाण किती आहे तर 31% आहे. किती आहे प्रमाण जर बघाल तर 31% इतकं प्रमाण आहे. मग जर शहरी लोकसंख्या तुम्हाला माहिती असेल तर ग्रामीण लोकसंख्या सुद्धा लक्षात ठेवा. ग्रामीण लोकसंख्या बघाल तर साधारणतः 83.3 कोटी आहे. किती आहे? 83.3 कोटी लोकसंख्या भारताची ग्रामीण भागामध्ये राहते. आणि जी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे तर 68% आहे. किती आहे जर बघाल तर 68%. 68 पॉईंट जर बघाल तर 8% वगैरे याला सुरुवात होईल. मी राऊंड फिगरमध्ये तुम्हाला 68% सांगितली. 68.8% लोकसंख्या भारताची ग्रामीण भागामध्ये राहते आणि 31.20% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते. मी राऊंड फिगरमध्ये लिहिलेलं आहे. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या किती आणि त्याची देशाच्या एकूण लोकसंख्येत प्रमाण किती जर बघाल तर पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक तुमचा 3 यायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर जनगणना 2011 नुसार भारतात बाल लिंग गुणोत्तर किती आहे? बाल लिंग गुणोत्तर, चाइल्ड सेक्स रेशो किती आहे? 2011 नुसार जर बघाल तर हे बाल लिंग गुणोत्तर 919 इतकं आहे. 2001 मध्ये हे बाल लिंग गुणोत्तर 927 होतं. चाइल्ड सेक्स रेशो जर बघाल 927 होता. 927 वरून कुठं आला? 919 वरती आला. जर बघाल तर 8 ने तुमचं बाल लिंग गुणोत्तर कमी झालं. पर्याय क्रमांक कुठं दिसेल तर पर्याय क्रमांक 4 दिसेल. 919 इतकं बाल लिंग गुणोत्तर भारताचं कितीने घट झाली? 8 ने घट झाली. 8 ने. सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारं राज्य पण लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश. सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारं राज्य अरुणाचल प्रदेश. तर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारं राज्य कोण असेल तर तुमचं हरियाणा, पंजाब वगैरे. सर्वात जास्त मध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम वाली नावे यायला सुरुवात होतील. तर सर्वात कमी मध्ये हरियाणा असेल. हरियाणा नंतर तुमचं पंजाब असेल, मग जम्मू काश्मीर वगैरे याला सुरुवात होईल. एक दोन बेसिक नावं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4. 38व्या प्रश्नाकडे. भारतात अनुसूचित जातीची लोकसंख्या किती?
अनुसूचित जाती शेड्यूल कास्टची लोकसंख्या जर बघाल तर भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या 20,13,00,000 किती असेल तर 20,13,00,000. बेसिक फॅक्ट्स लक्षात ठेवा, 20.13 कोटी लोकसंख्या आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येत प्रमाण 16.6% आहे. सर्वात जास्त लोकसंख्या अनुसूचित जातीची यूपी मध्ये आहे. सर्वात कमी लोकसंख्या अनुसूचित जातीची कुठे आहे तर मिझोराम मध्ये येईल. कुठं असेल तर मिझोराम मध्ये. बेसिक 4 फॅक्ट्स आपल्याला पटकन आले पाहिजेत. लोकसंख्या किती, भारताच्या लोकसंख्येत प्रमाण किती, सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य कोणतं, सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं. उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश नंतर पश्चिम बंगाल वगैरे. मिझोराम, मिझोराम नंतर कोण असेल तर मेघालय सर्वात कमी मध्ये. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 1. 39व्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढीलपैकी कोणत्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या, थोडासा डिटेलमध्ये 2 प्रश्न आहे. भारतात जर बघाल तर पुढीलपैकी कोणत्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात आहे. म्हणजे शेड्यूल ट्राईब्स मध्ये जर आलो तर शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या 10 कोटी जर बघाल तर साधारणतः 42 लाख. आता ह्या 10 कोटीमध्ये सगळ्या अनुसूचित जमाती आल्या, पण ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे तर तुमच्या भिल्ल आदिवासी जमातीची आहे किंवा भिल्ल शेड्यूल ट्राईब्सची जर लोकसंख्या सर्वात जास्त. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारतामध्ये 37% अनुसूचित जमातीची लोकसंख्या जर बघाल तर कोणाची आहे, भिल्ल जमातीची आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारी ही जर बघाल तर महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला आढळते, मध्य प्रदेशमध्ये आढळते. मध्य प्रदेशमध्ये विशेषतः माळवा पठारावरती तुम्हाला ही जर बघाल तर शेड्यूल टाईप मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात होईल. महाराष्ट्राचा जो सातपुडा पर्वताचा भाग आहे, नंदुरबार, धुळे, जळगाववाला पट्टा, थोडाफार अमरावतीमध्ये, त्याच्यानंतर मध्यप्रदेशमध्ये माळवा पठारावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ही कम्युनिटी आढळते. भिल्ल सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये शेड्यूल ट्राईब्समध्ये ह्यांची आहे. भिल्ल जर बघाल तर पर्याय क्रमांक 4. 40 योग्य विधान किंवा विधाने ओळखा. भारतात सुवर्ण चतुष्कोन अंतर्गत बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 7,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. सुवर्ण चतुष्कोन दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ते पुन्हा दिल्ली ही जी काही महत्वाची 4 ठिकाणं आहेत, ही महत्वाची 4 ठिकाणं जोडणारा नॅशनल हायवेचा भाग सुवर्ण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. जर बघाल तर तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कालखंडामध्ये हा प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन नावाचा प्रकल्प निर्माण झाला. आणि ह्याच्यामध्ये ह्या सुवर्ण चतुष्कोन किंवा गोल्डन क्वाड्रिलॅटरलची जर बघाल तर लांबी 5,846 किलोमीटरची आहे. 7,000 पेक्षा जास्त नाही. विधान काय असेल तर चुकीचं असेल. सुवर्ण चतुष्कोन हा राष्ट्रीय महामार्ग देशातील 13 राज्यातून जातो. तर हा 13 राज्यातून जात नाही. हा किती राज्यातून जातो? 12 राज्यातून जातो आणि दिल्ली नावाच्या एक केंद्रशासित प्रदेशातून जातो. 12 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात 13 राज्य नाही. विधान काय असेल तर चुकीचं असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सुवर्ण चतुष्कोन जर बघाल तर कोणता ट्रॅक ह्याचा सर्वात लांब आहे तर चेन्नई ते कोलकातावाला ट्रॅक सर्वात लांब ट्रॅक आहे, सर्वात जास्त लांबीचा ट्रॅक आहे. तर तुम्हाला काय विचारलंय? योग्य विधान ओळखा. दोन्ही विधान योग्य नाहीत ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. ही गोष्ट माहिती असू द्या. सुवर्ण चतुष्कोन बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघून जा की कोणती कोणती ठिकाणं ह्या सुवर्ण चतुष्कोनवरती येतात, कोणता मार्ग किती किलोमीटर लांबीचा, ह्या बेसिक गोष्टी विचारल्या जातील. सुवर्ण चतुष्कोन नंतर कोण बघा भारताच्या दळणवळणमध्ये NH-44 बघा. त्याच्यानंतर भारतातले जे काही मेजर पोर्ट्स आहेत ते बघा. त्याच्यानंतर जर बघाल तर इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, त्याच्यानंतर जे काही 13 मेजर पोर्ट्स आहेत, जी काही बंदर आहेत 13, ती गोष्ट लक्षात ठेवा. नॅशनल हायवे 44 बघा. त्याच्यानंतर सुवर्ण चतुष्कोन. बेसिक प्रश्न इथंच कुठेतरी फिरत असतो जर बघाल तर. त्याच्यानंतर 41व्या प्रश्नाकडे येऊया. भारताच्या शेजारील देशांची संख्या किती? भारताच्या शेजारी जर बघाल तर अफगाणिस्तान, पाकिस्तान बरोबर. त्याच्यानंतर तुमचा चीन, त्याच्यानंतर नेपाळ, त्याच्यानंतर भूतान, त्याच्यानंतर म्यानमार, त्याच्यानंतर श्रीलंका, त्याच्यानंतर मालदीव. वाली गोष्ट किती देश आहेत? भारताचे शेजारी देश म्हणाल तर 9 आहेत. भारताचे शेजारी देश म्हणाल तर 9 आहेत. त्याच्यानंतर नीट गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय उपखंडात देश किती? तर भारतीय उपखंडात देश 7. भारताला भूसीमा लागून असणारे देश किती? तर 7. भारताला जलसीमा लागून असणारे देश किती? तर 7. पण शेजारील देश किती आहेत? तर भारताच्या शेजारील देश 9 देश आहेत. पर्याय क्रमांक 3 ही गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय उपखंड 7 देश, भूसीमा 7 देश, जलसीमा 7 देश आणि शेजारचे देश किती असतील तर 9. इथं नीट बघा. जर बघाल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, त्याच्यानंतर नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि कोण असेल तर मालदीव. 9 देश शेजारचे देश आहेत आपल्या. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा राज्य ओळखा.
आता जर बघाल तर सगळेच लहान दिलेत. आपल्याला माहिती आहे सर्वात कमी कोण आहे तर गोवा. त्याच्यानंतर कोण असेल तर तुमचं सिक्कीम असेल. बरोबर, कोण असेल तर सिक्कीम. 3 नंबर कोण आहे त्रिपुरा. त्याच्यानंतर 4 नंबर कोण आहे जर बघाल तर सर्वात लहान मध्ये नागालँड नावाचं राज्य आहे. 5 नंबरला कोण येतं तर मिझोराम नावाचं राज्य येतं. कोण असेल तर मिझोराम. मग गोवा नाहीये, ह्याच्यामध्ये सिक्कीम नाहीये, कोण आहे त्रिपुरा आहे का. यस, त्रिपुरा आहे. तर त्रिपुरा सर्वात लहान आहे, 10,000 चौरस किलोमीटरचा एरिया जवळजवळ असणार. त्याच्यानंतर नागालँड. GST गोवा सिक्कीम त्याच्यानंतर त्रिपुरा जर बघाल तर NMZ कोण असेल GST NMZ ही नावं नीट लक्षात ठेवा. सर्वात कमी मध्ये सर्वात जास्त वाली तर माहिती आहे आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, UP, गुजरात. सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी तर कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. किनारपट्टीच्या लांबीनुसार राज्यांचा उतरता क्रम लावा. किनारपट्टीची लांबी किती किलोमीटरच्या ह्याच्यावरून काय जर बघाल तर उतरता क्रम सर्वात जास्त कोण असेल तर गुजरात. 2 नंबरला जर बघाल तर तामिळनाडू. 3 नंबरला कोण असेल तर आंध्र प्रदेश. 4 नंबरला कोण आहे तर महाराष्ट्र. 5 नंबरला कोण आहे जर बघाल तर तुमचा केरळ आहे, केरळ. बरोबर, कोण असेल तर केरळ 5 नंबर. 6 नंबर कोण आहे जर बघाल तर ओडिसा. 7 नंबर कोण आहे तर कर्नाटक. त्याच्यानंतर 8 नंबर कोण आहे तर पश्चिम बंगाल. आणि 9 नंबर कोण आहे तर गोवा. कोण असेल तर गोवा. आता ह्याच्यामध्ये जर बघाल सुरुवात कोणापासून व्हायला पाहिजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. म्हणजे आंध्र प्रदेश पासून सुरुवात होणारे पर्याय कुठेतरी बरोबर असेल. आंध्र प्रदेश नंतर कर्नाटक का आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्र तर आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्र. आंध्र प्रदेश नंतर कोण असेल तर महाराष्ट्र, मग ओडिसा आणि मग कर्नाटक. म्हणजे पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. भारताच्या 9 राज्यांना किनारपट्टी लागून आहे. 5 राज्य पश्चिम किनारपट्टीवरती आहेत तर 4 राज्य पूर्व किनारपट्टीवरती आहेत. हा क्रम आहे. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, त्याच्यानंतर केरळ, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गोवा. हा क्रम नीट लक्षात ठेवा जर बघाल तर. बरोबर, बऱ्याच लोकांना वाटतं आंध्र प्रदेश आधी आहे पण नाही. तामिळनाडू 2 नंबरला, आंध्र प्रदेश 3 नंबरला. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 44 LD स्टॅम्प यांच्या वर्गीकरणानुसार जर बघाल तर भारतात वनांचे वर्गीकरण किती विभागात करण्यात आले. LD स्टॅम्प नावाचा जो व्यक्ती आहे ह्या LD स्टॅम्पने भारताचं वनांचं वर्गीकरण पावसाच्या प्रमाणावरती आधारित केलं होतं. पावसाच्या प्रमाणानुसार जर बघाल तर एक सदाहरित वन जिथं पाऊस 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, पाऊस 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर सदाहरित वन. बरोबर. दुसरी गोष्ट जर बघाल तर त्याच्यानंतर मान्सून वने. कोण असेल तर मान्सून वने, पावसाचं प्रमाण 100 ते 200 सेंटीमीटर. तिसरी गोष्ट जर बघाल तर तुमची पानझडी वनांचा भाग असेल. पानझडी वनांचा भाग 50 ते 100 सेंटीमीटरचा. आणि त्याच्यानंतर जर बघाल तर वाळवंट वने म्हणा किंवा काटेरी वनांचा भाग म्हणाल तर काय असेल 50 सेंटीमीटर पेक्षा कमी. ह्या 4 विभागांमध्ये LD स्टॅम्पने भारताच्या वनांचं वर्गीकरण केलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे LD स्टॅम्पचं वर्गीकरण फक्त पर्जन्याच्या प्रमाणावरती आधारित होतं म्हणून हे जास्त प्रमाण मानत नाहीत. पण प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती पाहिजे LD स्टॅम्पच्या वर्गीकरणानुसार भारतातल्या वनांचं वर्गीकरण 4 विभागांमध्ये झालं होतं. ही बेसिक गोष्ट. त्याच्यानंतर आणखी एक नाव लक्षात ठेवा, CC कॅल्डेर 1937. CC कॅल्डेर 1937 मध्ये भारताच्या वनांचं वर्गीकरण 8 विभागांमध्ये. नावं माहीत नसतील तरी चालतील तुम्हाला, नाव लक्षात ठेवा. आत्ता कुणाचं वर्गीकरण मानतो आपण तर चॅम्पियन व SK शेठ यांनी 1968 मध्ये, चॅम्पियन व SK शेठ यांनी 1968 मध्ये जे भारताच्या वनांचं वर्गीकरण केलं ते आत्ता आपण मानतो, जे चालू आपण शिकतो जर बघाल तर. आणि चॅम्पियन व शेठ यांच्या वर्गीकरणानुसार भारतात 5 प्रमुख वन विभाग आहेत. भारतात 5 प्रमुख वन विभाग आहेत आणि ह्या 5 प्रमुख वन विभागामध्ये 16 उपविभाग येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. 45 भारतात अल्पाईन वने हा वनांचा विभाग खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो. अल्पाईन वनं कळतात जी वनं साधारणतः 2900 ते 3000 मीटर उंची नंतरच्या भागात आढळतात. जी वनं 3000 मीटर नंतरच्या उंचीवरती आढळतात. मग एवढी उंची भारतामध्ये कुठे आहे तर एवढी उंची भारतात फक्त आणि फक्त हिमालयामध्ये आहे. ना तुमच्या पश्चिम घाटात आहे, ना मैदानी प्रदेशात, ना द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात. भारतामध्ये फक्त आणि फक्त अल्पाईन वनं हिमालयामध्ये, काही भाग विशेषतः पश्चिम हिमालयामध्ये अशा प्रकारची वनं तुम्हाला सर्वात जास्त दिसतील अल्पाईन वनांमध्ये जर बघाल तर. 46 पुढे येऊयात. भारतात भारतीय अनुसंधान कृषी संशोधन संस्था जर बघाल इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नुसार
भारतात किती प्रकारच्या मृदा आढळतात, तर ICARच्या म्हणण्यानुसार, ICARच्या वर्गीकरणानुसार जर बघाल तर भारतामध्ये 8 प्रकारच्या मृदा आढळतात. किती? 8 प्रकारच्या मृदा आढळतात. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. गाळाची मृदा असेल, रेगूर मृदा असेल, तांबडी तपकिरी मृदा असेल, त्याच्यानंतर जांभी मृदा असेल, त्याच्यानंतर तुमची जर बघाल तर पर्वतीय मृदा असेल, त्याच्यानंतर जर बघाल तर तुमची वालुकामय मृदा असेल, त्याच्यानंतर जर बघाल क्षारयुक्त मृदा असेल, आणि त्याच्यानंतर पीठयुक्त व सेंद्रिय प्रकारची मृदा. ही नावं तुम्हाला जर बघाल तर किती? 8 प्रकारच्या मृदा ICARच्या म्हणण्यानुसार. सर्वात जास्त कोणती मृदा पसरली आहे, तर गाळाची मृदा. येऊ आपण त्याच्यावरती. त्याच्यानंतर 47 क्षारयुक्त मृदा आणि राज्य यांच्या बाबतीत अयोग्य पर्याय ओळखा. म्हणजे क्षारयुक्त मृदेला कोणत्या राज्यात कोणतं नावाने ओळखलं जातं, ही नावं ओळखा. उत्तर प्रदेशमध्ये काय म्हणलं जातं? यस, उसार. उत्तर प्रदेशमध्ये ह्या क्षारयुक्त मृदेला काय म्हणतात, तर उसार. कर्नाटकमध्ये काय म्हणतात, तर कार्ल. ही गोष्ट बरोबर आहे. राजस्थानमध्ये बघाल तर खार जमीन. राजस्थानमध्ये खार जमीन म्हणत नाहीत. महाराष्ट्रात म्हणतात, महाराष्ट्रात खार जमीन म्हणा किंवा ह्याला चोपण जमीन म्हणतात महाराष्ट्रात. राजस्थानमध्ये काय म्हणतात? राजस्थान मैदानी प्रदेश आहे, आणि गाळाचा मैदानी प्रदेश म्हणा किंवा मैदानी प्रदेशामध्ये राजस्थानच्या ही रेह किंवा कल्लर नावाने ओळखली जाते. मैदानी प्रदेशात तुमची क्षारयुक्त मृदा रेह किंवा कल्लर म्हणून ओळखली जाते, आणि पंजाबमध्ये हिला काय म्हणतात? पंजाबमध्ये कालर म्हणतात. हे बरोबर आहे. कर्नाटक 1 नंबर 3 नंबर 1, 2 आणि 4 बरोबर आहे. कोण चुकीचं आहे? तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. आपल्याला तेच विचारलं. अयोग्य. ही नावं लक्षात ठेवा. क्षारयुक्त मृदेची नावं आहेत ही. 48 भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूभाग रेगूर मृदेने व्यापला आहे? बरोबर. सर्वात जास्त भूभाग व्यापणारी मृदा गाळाची मृदा. 45.6% भूभाग भारताचा गाळाची मृदा व्यापते. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण आहे? तर तुमची रेगूर मृदा येते. रेगूर मृदा 16.6% भाग व्यापते. किती? 16.6% भाग. त्याच्यानंतर 10% भागावरती तांबडी व तपकिरी मृदा याला सुरुवात होते. ही 2-3 नावं लक्षात ठेवा. कुठली? गाळाची, रेगूर मृदा, तांबडी तपकिरी मृदा. जांभी मृदा 7.8% भागावरती. त्याच्यानंतर वन व पर्वतीय मृदा 8% भागावरती. ह्या बेसिक गोष्टी. 1 नंबरला कोण असेल तर गाळाची मृदा. 1 नंबरला कोण असेल तर गाळाची मृदा 6 जर बघाल तर 45.6% भाग व्यापते. 2 नंबरला कोण असेल तर रेगूर मृदा असेल. रेगूर मृदा किती टक्के भाग व्यापते? तर 16.6% भाग व्यापते. मग तुमची तांबडी तपकिरी मृदा 10.5% येते. त्याच्यानंतर वन व पर्वतीय मृदा 8.5% येते. जांभी मृदा 7.8% जायला सुरुवात करते. एवढ्या बेसिक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. कोणाच्या बाबतीत? तर गाळाची मृदा, रेगूर मृदा, तांबडी तपकिरी, जांभी आणि वन व पर्वतीय मृदा. देगणा, दिडवाणा, कचामण ही नावं जर बघाल तर कशाशी संबंधित आहेत? देगणा, दिडवाणा हे नाव वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे. राजस्थानमधली नावं आहेत ही. आणि राजस्थानमध्ये कशाची नावं आहेत जर बघाल तर खाऱ्या पाण्याच्या सरोवराची नावं आहेत, जिथून उन्हाळ्यामध्ये मिठाचं उत्पादन केलं जातं. खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत, गोड्या पाण्याची नाहीत. खाजण म्हणल्यावर खाऱ्या पाण्याचं सरोवर येतं, पण किनारपट्टीला लागून असणारं खाऱ्या पाण्याचं सरोवर. ही काही किनारपट्टीला लागून नाहीत. वरीलपैकी नाही. कोण असेल तर देगणा असेल, दिडवाणा असेल, कछामण असेल, पंचपद्रा असेल, सांबर सरोवर. ही सगळी कोण आहेत? तर राजस्थानमध्ये जर बघाल, राजस्थानमध्ये शेखावती नावाचा प्रदेश आहे, आणि ह्या शेखावती प्रदेशामध्ये असणारी ही सगळी खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत. एवढी बेसिक गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर 50 योग्य जोड्या लावा. एका बाजूला चॅनल किंवा पास दिलेत, दुसऱ्या बाजूला वेगळी झालेली ठिकाणं. कोणत्या चॅनल किंवा कोणत्या पासमुळे कोणती ठिकाणं वेगळी झाली आहेत ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. डंकन पास 11 डिग्री चॅनल म्हणा किंवा डंकन पास म्हणा. 11 डिग्री चॅनल किंवा डंकन पासमुळे कोण वेगळं झालंय? मोठं अंदमान आणि छोटं अंदमान वेगळं झालंय. कुठे मोठं अंदमान आणि छोटं अंदमान? 2 मध्ये. 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबार बेटं वेगळी झाली आहेत 10 डिग्री चॅनलमुळे. अंदमान आणि निकोबार बेटं 2 नंतर 1. कोको चॅनल कुठे आहे? म्यानमार पासून तुमची अंदमान बेटं वेगळी झाली आहेत. म्यानमार पासून तुमची अंदमान बेटं वेगळी झाली आहेत. कोण असेल तर कोको चॅनल. मामला चॅनल कुठे आहे? तुमच्या लक्षद्वीप बेटांमध्ये आहे. लक्षद्वीप बेटांमधलं सर्वात दक्षिणेकडचं बेट मिनिकॉय नावाचं. हे मिनिकॉय बेट बाकीच्या लक्षद्वीप बेटांपासून वेगळं झालंय. कुठल्या चॅनलमुळे? मामला चॅनलमुळे म्हणा किंवा 9 डिग्री चॅनलमुळे म्हणा. मिनिकॉय बेट बाकीच्या लक्षद्वीप बेटांपासून वेगळं झालंय. जर बघाल तर 8 डिग्री चॅनल पण येतो. 8 डिग्री चॅनल लक्षद्वीप बेट आणि मालदीव वेगळं झालंय. ग्रँड चॅनल अंदमान निकोबार बेट इंडोनेशियापासून वेगळी झाली ग्रँड चॅनलमुळे. हे जवळजवळ 6 चॅनल्स लक्षात ठेवा. इथं कोण असेल तर बघाल तर 2 1 4 3 2 1 4 3 असणारा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी भारताच्या भूगोलामध्ये बघा. मॅक्झिमम एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. ह्या सगळ्या
फॅक्च्युअल डेटावाल्या पण गोष्टी आहेत ज्या काही नवीन असतील तुमच्यासाठी. काही लोकांसाठी ह्या गोष्टी मे बी नवीन असतील, त्यांनी ह्या गोष्टी लिहून ठेवा. ह्याची PDF मी ॲपमध्ये स्टडी मटेरियल नावाचा बॉक्स आहे त्या तिथं दिली आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही वाटलं तर ह्याची प्रिंटआउट करा. ज्या गोष्टी तुम्हाला नवीन वाटतात त्या बाजूला लिहून ठेवा. 100% भारताच्या भूगोलाचं रिव्हिजन करायला हा पार्ट तुम्हाला नक्की मदत करेल. 100 जर बघाल तर ह्याची PDF मी ॲपमध्ये आपल्या जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या ॲपमध्ये स्टडी मटेरियल नावाचा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये ही PDF तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या रिव्हिजनचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी अपेक्षा करतो. आणि ह्या भागापुरतं जर बघाल तर इथंच थांबतो. धन्यवाद.